आदरणीय डॉक्टर बाबा आढाव, डॉक्टर अभिजित वैद्य सर, प्राध्यापिका उषा वाघ, डॉक्टर गीतांजली वैद्य, आजचे पुरस्कारार्थी अनिल गिरमे, तसंच अतुल रुणवाल आणि लक्ष्मीकांत मुंदडा यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्राचार्य नलिनीताई भाई वैद्य समाजाभिमुख संस्था आणि शिक्षक राज्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात मी ममता क्षेमकल्याणी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. लोकशाही समाजवादाचा विचार आपल्या कार्यातून पुढे नेणारे भाई वैद्य आणि त्यांना तितक्याच खंबीरपणे सोबत करून शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष काम करून मोलाची भूमिका बजावणाऱ्या प्राचार्य नलिनीताई वैद्य म्हणजे समाजाभिमुख दाम्पत्याचं मूर्तिमंत उदाहरण. त्यांच्या नावाने दिला जाणाऱ्या यंदाचा समाजाभिमुख संस्था आणि शिक्षक राज्य पुरस्कार आज समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य विश्वस्त प्राध्यापिका उषा वाघ यांच्या हस्ते हमाल पंचायत कष्टकरी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल शिवाजीराव गिरमे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांचा उल्लेख मी कायम आपले कुटुंब प्रमुख असा करते असे माननीय डॉक्टर बाबा आढाव आपल्याला लाभलेले आहेत. तर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवत आहेत भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेचे अध्यक्ष प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित वैद्य सर. व्यासपीठावरील मान्यवरांसह आपणा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे पुरस्कार देण्याची भूमिका विशद करण्याची विनंती मी आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य प्राध्यापक प्रमोद दळवी यांना करते. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख व भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य सर, आजचे आपले प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कामगार नेते हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव, ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे त्या समता शिक्षण संस्थेच्या विश्वस्त तसेच महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी म्हणजेच हुजूर पागेच्या मुख्य विश्वस्त प्राध्यापिका उषाताई वाघ, आजचे पुरस्कारार्थी हमाल पंचायत कष्टकरी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अनिल गिरमे सर, भाई वैद्य फाउंडेशनच्या सचिव प्राध्यापिका डॉक्टर गीतांजली वैद्य, भाई वैद्य फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर प्राची रावळ, डॉक्टर प्रताप रावळ, आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांतजी मुंदडा, महाराष्ट्र राज्य शाखा प्रमुख अतुल रुणवाल, या ठिकाणी उपस्थित असलेले हमाल पंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य डॉक्टर नितीन केतकर, आरोग्य सैनिक तसेच पत्रकार व उपस्थित आपण सर्वजण, या ठिकाणी मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय भाईंनी सुरू केलेला आजचा हा पुरस्कार भाई वैद्य फाउंडेशनच्या वतीने दिला जातो. भाई वैद्य फाउंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम चालवले जातात. त्यातील उल्लेख करण्याचा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे महाराष्ट्रात ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस भाई वैद्य फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रसेवा दल साने गुरुजी स्मारक येथे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्नछत्र चालवण्यात आले. या अन्नछत्रामध्ये शेकडो विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. त्याचप्रमाणे दुसरा महत्त्वाचा आमचा उपक्रम म्हणजे इयत्ता 10वी व 12वीतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती म्हणजे रोख 12,500 रुपये या विद्यार्थ्याला दिले जातात. गेली अनेक वर्ष हा उपक्रम चालू असून मागील वर्षी आम्ही अंदाजे 70 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचं वाटप केलेलं आहे. जे देणगीदार देणगी देतात त्यांच्या हस्ते या विद्यार्थ्याला हा धनादेश दिला जातो. यावर्षी आमचा 100 जणांना ही शिष्यवृत्ती देण्याचा संकल्प आहे किंवा निर्धार आहे. भाई वैद्य फाउंडेशनच्या वतीने प्रामुख्याने दिले जाणारे पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय युवा नेता पुरस्कार. हा पुरस्कार मागील वर्षी
निरंजन टकले सरांना देण्यात आला, त्याच्या मागच्या वर्षी सूरज हेंगडेंना देण्यात आला. त्याचप्रमाणे दुसरा पुरस्कार म्हणजे प्राचार्य नलिनीताई वैद्य समाजाभिमुख शिक्षक पुरस्कार. हा राज्य पुरस्कार असून मागील वर्षी 2023 साली श्रीमती अंजली गेडाम या शिक्षिकेला देण्यात आला. तसेच 2022 सालचा पुरस्कार सोलापूरच्या श्रीमती समता दळवी कोंढरे यांना देण्यात आला. स्मृती गौरव पुरस्कार शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे, तसेच शाळेच्या व समाजाच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या शिक्षकाला हा पुरस्कार दिला जातो. हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय या नावातच सर्व आहे. आदरणीय डॉक्टर बाबा आढाव यांनी हमालांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सुरू केलेली ही शाळा हमालनगर मार्केट यार्ड येथे असून या शाळेमार्फत विद्यार्थ्यांसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेतली जाते. अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. यावर्षीचा प्राचार्य नलिनीताई भाईवैद्य स्मृती गौरव पुरस्कार हा पुरस्कार हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय या विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल शिवाजी गिरमे सर यांना देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. धन्यवाद. धन्यवाद. आज उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आता शब्दांनी झालंच आहे, तर काही पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करूयात. प्रथम मी डॉक्टर अभिजित वैद्य यांना विनंती करते की त्यांनी माननीय डॉक्टर बाबा आढाव यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. तसंच आज या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आनंद सराफ यांनी डॉक्टर बाबा आढाव यांच्यासाठी एक खास भेट आणलेली आहे फुलांची, ती देखील डॉक्टर अभिजित वैद्य यांनी. यस सराफ सर. आणि मला सांगायला आवडेल की आनंद सराफ सरांचं हे वैशिष्ट्य आहे की ते अशा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांमध्ये जाऊन मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन आपलं प्रेम आणि आदर व्यक्त करीत असतात. मनापासून धन्यवाद. यानंतर भाई वैद्य फाउंडेशनच्या चिटणीस प्राध्यापिका डॉक्टर गीतांजली वैद्य यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय प्राध्यापक उषा वाघ यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. पुष्पगुच्छाबरोबर आपल्या टाळ्यांचा गजर झाला तर अधिक. आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर अभिजित वैद्य यांचं स्वागत करावं. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आजचा जो प्राचार्य नलिनीताई वैद्य समाजाभिमुख संस्था व शिक्षक राज्य पुरस्कार आपण ज्यांना देणार आहोत ते अनिल शिवाजीराव गिरमे यांचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी आपल्याला करून देते. अनिल शिवाजीराव गिरमे यांनी हिंदी या विषयात MA आणि BEd या पदव्या संपादन केल्या आहेत. पुण्यातील मार्केट यार्ड येथील हमाल पंचायत कष्टकरी विद्यालयात गेल्या 23 वर्षांपासून ते मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. या विद्यालयामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आणि झोपडपट्टीतील मुलांना खऱ्या अर्थानं घडवण्याचं कार्य केलं जातं. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम करण्याबरोबरच त्यांना जबाबदार नागरिक बनवण्यासाठी या शाळेत संविधान घराची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक गावात विविध धर्मांची जशी प्रार्थनास्थळं असतात तसंच प्रत्येक गावात संविधान घर असावं ही आदरणीय डॉक्टर बाबा आढाव यांची संकल्पना आहे आणि त्याची मुहूर्तमेढ हमाल पंचायत कष्टकरी विद्यालयात करण्यात आली आहे. येथील संविधान घरामध्ये संविधानाची प्रत, त्याची प्रस्तावना, त्यातील मूल्य तसंच संविधान सदस्यांची माहिती, छायाचित्र, राष्ट्रीय प्रतीकं अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी लावण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची मूल्य रुजवण्याच्या उद्देशाने हा अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आला आहे. शाळेचे मुख्याध्यापक या नात्यानं अनिल शिवाजीराव गिरमे हे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून सातत्याने अभिनव उपक्रम राबवत असतात. विद्यार्थ्यांशी असलेला त्यांचा नियमित संवाद हा त्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात मोठा हातभार लावत असतो. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी यंदाचा प्राचार्य नलिनीताई वैद्य समाजाभिमुख शिक्षक पुरस्कार आपण त्यांना देत आहोत. तसेच संस्थेचा पुरस्कार
हा आपण हमाल पंचायत विद्यालयाला या ठिकाणी देत आहोत. मी माननीय डॉक्टर बाबा आढाव, प्राध्यापिका उषा वाघ आणि डॉक्टर अभिजित वैद्य या सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आजचा हा पुरस्कार प्रदान करावा. प्रथम आपण त्यांना प्रदान करतो आहोत हे स्मृतिचिन्ह, जे मार्केट यार्ड येथील हमाल पंचायत कष्टकरी विद्यालयासाठी आहे. संस्थेचा जो पुरस्कार आहे असं हे स्मृतिचिन्ह आहे. त्याचबरोबर स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, भाईबंध ग्रंथ, शब्दांची शस्त्रे हा ग्रंथ, शिक्षण हक्क ग्रंथ आणि धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ज्या शिक्षण हक्कासाठी भाईंनी लढा दिला तो शिक्षण हक्क ग्रंथ, शब्दांची शस्त्रे हे पुस्तक, भाईबंध ग्रंथ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अनिल गिरमे सर, आपलं मनापासून अभिनंदन. शिक्षण क्षेत्रात आपण अभिनव कामगिरी करीत आहातच याची मोहर आजच्या पुरस्काराने आपल्या कार्यावर उमटली आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. पण त्याचबरोबर प्राचार्या नलिनीताई वैद्य यांचा शिक्षणविषयक वसा आणि वारसा आज आपल्याकडे अधिकृतपणे सुपूर्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर या पुरस्काराच्या निमित्ताने आपलं मनोगत ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती मी आपल्याला करते. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी भाई वैद्य फाउंडेशन व आरोग्य सेना यांच्या माध्यमातून श्रीमती प्राचार्य नलिनीताई भाई वैद्य समाजभिमुख संस्था आणि शिक्षक राज्य पुरस्कार या ठिकाणी आम्हाला देऊन सन्मानित करून केलेला आहे. त्याबद्दल मी हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय आणि माझ्या वतीने या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, हार्दिक आभार मानतो. वास्तविक पाहता हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार मला बाबांच्या हस्ते आणि प्राध्यापिका उषाताई वाघ यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे निश्चितच या पुरस्काराचं महत्त्व वेगळंच आहे आणि त्यामुळे हा पुरस्कार घेऊन आमचा आनंद जो आहे, आनंद द्विगुणित झालेला आहे. आणि निश्चितच हा जो पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्कार देण्यामागचा उद्देश, हेतू जो आहे, जो आम्ही वसा घेतलेला आहे, तो वसा सामाजिक बांधिलकीचा तो असाच पुढे चालून ठेवू. निश्चितच हमाल पंचायत आणि कष्टकरी विद्यालयाचं नाव आमच्या सर्व सहकाऱ्यांनी उज्ज्वल ठेवू, रोशन करू, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. वास्तविक पाहता हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार आमचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बाबा आढाव यांनी जी प्रेरणा दिली, त्याचबरोबर आमचे हमाल पंचायत पुणे सर्व हमाल बांधव पदाधिकारी यांचं सतत लाभणारं सहकार्य, त्याचबरोबर माझे सर्व शिक्षक सहकारी यांच्या सहकार्याने आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. खरेच आम्ही सर्वच जण या पुरस्काराचे मानकरी आहोत असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आमचे विद्यालय 2000 साली सुरू झालं. तत्पूर्वी माझी जर परिचय करून द्यायचा झाला तर मी यापूर्वी म्हणजे या संस्थेमध्ये येण्यापूर्वी मी साने गुरुजी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा हडपसरला एक 6-7 वर्ष त्या ठिकाणी शिक्षक या पदावर कार्यरत होतो.
त्यानंतर डॉक्टर बाबा आढावांचे विचार, त्याचबरोबर शिवाजीराव खैरे सर यांच्याशी म्हणजे त्यांचं मी शिष्यच आहे आणि सुरुवातीच्या काळात खैरे सर हे सर्व काम पाहायचे आणि त्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मी इकडे मुख्याध्यापक या पदावर रुजू झालो आणि 2000 साली ही शाळा सुरू झाली. 2001 पासून मी साधारणपणे या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. हमाल पंचायतीने माध्यमिक शाळा या ठिकाणी 2000 साली सुरू केली. ही शाळा सुरू करण्यामागचा उद्देश एवढाच होता की या मार्केट यार्ड परिसरामधील जे विद्यार्थी आहेत किंवा जी मुलं आहेत कष्टकरी वर्गातील, यांना एक उच्च दर्जाचं माध्यमिक शिक्षण उपलब्ध व्हावं आणि त्याचबरोबर ते शिक्षण मोफत आणि सर्व सुविधांयुक्त शिक्षण मिळावं अशी उभारणी हमाल पंचायतीने केली बाबांच्या मार्गदर्शनातून आणि त्यासाठी सर्व अद्ययावत सुविधा त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. आज आमच्या शाळेमध्ये आता 5वी ते 10वीचे वर्ग आहेत. मराठी माध्यमाची शाळा आहे. येणारे जे विद्यार्थी आहेत ते सर्व कष्टकरी वर्गातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि झोपडपट्टीतील आणि मागासवर्गीय समाजातील प्रमाण जास्त असलेले विद्यार्थी आहेत. हे सगळा विचार करता आपण जर पाहिलं तर या सर्व मुलांना आर्थिकदृष्ट्या चणचण असल्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच हमाल पंचायतने या विद्यार्थ्यांना अगदी सर्व प्रकारचं मोफत शिक्षण त्या ठिकाणी देऊ केलेलं आहे. आपण जर पाहिलं गेले 20-22 वर्षामध्ये शाळेचा निकाल वगैरे निकालाचा आलेख वाढतच चाललेला आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये थोडंफार म्हणजे सर्वांनाच तो फटका बसला. आम्हालाही त्या संदर्भात विद्यार्थी संख्येसंदर्भात असेल किंवा ती आम्हाला त्या ठिकाणी झाली थोडा फटका बसला पण निकालात वगैरे ह्या बाबी जर पाहिलं तर, परंतु आमची वाटचाल जी आहे ती वाटचाल यशस्वीतेकडेच सुरू आहे. आज आमच्या विद्यालयातील बरेचसे विद्यार्थी हे नोकरी क्षेत्रामध्ये असतील, काही अधिकार पदावर असतील, त्याच्या व्यवसायामध्ये सुद्धा आज ते पोचलेले दिसून येतात, गेलेले दिसून येतात आणि आपली उपजीविका चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करताना दिसतात. आम्हाला विशेषतः शाळेमध्ये लक्ष द्यावं लागतं विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्यावर. कारण येणारा जो वर्ग आहे विद्यार्थी वर्ग, त्यांची कौटुंबिक स्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी जर पाहिली तर पूर्ण बऱ्यापैकी ते जर पाहिलं त्यांची कौटुंबिक परिस्थिती किंवा स्थिती जर असेल तर बऱ्यापैकी त्या विद्यार्थ्यांना किंवा घरातून जे संस्कार व्हायला हवेत, आजूबाजू परिसरातून जे संस्कार मिळायला हवेत ते त्यांना मिळत नाही आहे. घरातलं बऱ्याचशा म्हणजे 80-90% विद्यार्थ्यांच्या घरामधलं वातावरण जर पाहिलं तर संस्कारक्षम असं वातावरण नाही आहे. आणि म्हणजे बौद्धिक क्षमता आम्ही त्यांच्या जागृत करण्याचा प्रयत्न करतोच, परंतु हे करण्याबरोबरच आम्हाला या मुलांना संस्कारक्षम बनवण्यावर अधिक जोर द्यावा लागतो. अगदी सतत म्हणजे आपण जर पाहिलं तर आज अनेक समस्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आज निर्माण होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांनी आज या विद्यार्थ्यांना ग्रासलेल्या. आमच्या शाळेमध्ये नव्हे तर बऱ्याचशा शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे त्यांची वर्तन समस्या असतील, त्यांच्या सवयीच्या विविध समस्या असतील, त्याच्यावर भावनिक समस्या त्यांच्या, त्याचबरोबर पोषणासंदर्भातल्या सुद्धा जर पाहिल्या तर अनेक प्रश्न त्यांचे आहेत. आज आपण मागच्या 1-2 महिन्यामध्ये पुण्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये किंवा इथं आपण बातम्या वाचल्या तर व्यसनाधीनता हा सुद्धा एक समस्या, या समस्येने सुद्धा विद्यार्थ्यांना ग्रासलेला आहे. आज हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि आम्हाला या बाबींकडे सर्वात जास्त त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं. या विद्यार्थ्यांना त्यापासून परावृत्त करणं, त्या अगदी डोळ्यात तेल घालून म्हणायला हरकत नाही. मधल्या सुट्टीमध्ये असतील किंवा 10 मिनिटाच्या सुट्टीमध्ये असतील, सतत विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवावं लागतं. कारण बरेचसे काही विद्यार्थी या व्यसनाधीनतेकडे जाताना दिसत आहेत. मग त्याचं या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही आमच्या प्रयत्न करतोयच. शिवाय संस्थेच्या माध्यमातून असेल आम्ही त्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन करतो. आम्ही बाह्य यंत्रणेद्वारे सुद्धा बाहेरचे काही समुपदेशक बोलवून, आमच्याकडे आत्ता इनामदार मॅडम ह्यासुद्धा येतात शाळेमध्ये, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं समुपदेशन करतात, अशा मुलांशी बोलतात, पालकांशी बोलवून घेतात आणि या विद्यार्थ्यांना व्यसनांपासून किंवा इतर ज्या वाईट सवयी आहेत त्या वाईट सवयींपासून बाजूला करण्याचा किंवा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. असं एकंदरीत जर आज पाहिलं तर आम्हाला या गोष्टीवर अधिक त्या ठिकाणी भर द्यावा लागतो. शिस्त तो प्रकार आहेच, त्याकडे सुद्धा लक्ष द्यावंच लागतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही शाळेत राबवतो आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतो. आज आपण पाहतो की आता उल्लेख झाला प्रास्ताविकामध्ये की आमच्या शाळेमध्ये संविधान घर आहे.
बाबांची संकल्पना की गाव तिथे संविधान असावं किंवा संविधान घर असावं. जसं प्रत्येक गावामध्ये धार्मिक मंदिर असतं किंवा काही धर्मस्थळे असतात, तसेच प्रत्येक गावामध्ये संविधान घर असावं ही बाबांची संकल्पना. आणि या बाबांच्या प्रेरणेतूनच आम्ही विद्यालयामध्ये संविधान घर सुरू केलेलं आहे. हा करण्यामागचा उद्देश एवढाच की आमचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी शाळेतून बाहेर पडताना किमान त्यांना संविधानाची माहिती व्हावी, त्यातली काही मूल्य त्यांच्यामध्ये जोपासावीत, रुजवावीत, या उद्देशानं आम्ही हे संविधान घर सुरू केलेलं आहे, उभारलेलं आहे. आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना या संविधानाविषयीचे धडे त्या ठिकाणी आम्ही अगदी जाणीवपूर्वक देतो आणि विद्यार्थ्यांमध्ये ही मूल्य रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बाबांच्या मार्गदर्शनातून, प्रेरणेतून हे सर्व सुरू आहे. आणि अशा या सर्व उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करतो आहे. विशेषतः विद्यार्थी आमचे संस्कारक्षम बनण्यावर आमचा अधिक जोर आहे, कारण ती बाब आम्हाला बऱ्याच वेळा खटकते. आणि अशा आमच्या या कामाचा, आमच्या या सर्व उपक्रमांची दखल भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना या संस्थेने घेतली, आमच्यावर शाबासकीची थाप दिली. निश्चितच आम्ही जो सामाजिक बांधिलकीचा जो वसा घेतलेला आहे तो वसा आम्ही असाच तेवत ठेवू. आणि त्यांच्याकडून आज जी आम्हाला शाबासकीची थाप मिळालेली आहे त्या थापेमुळे निश्चितच आमच्यामध्ये सुद्धा आज एक चांगल्या प्रकारची ऊर्जा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि पुन्हा म्हणजे आम्ही ही ऊर्जा घेऊन आणि आणखीन जोमाने आम्ही आमच्या कार्यात, माझे सर्व शिक्षक सहकारी असतील, सर्वजण आम्ही या कामात आम्हाला वाहून घेऊ. आणि निश्चितच आमच्या विद्यालयातून बाहेर पडणारे विद्यार्थी जरी झोपडपट्टीतील असली, जरी स्लम एरियामध्ये असतील, तर चांगले संस्कारक्षम बनवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. पुनश्च एकदा या ठिकाणी मला भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना यांनी आमच्या हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय या संस्थेला आणि मला हा जो पुरस्कार दिला, हा जो सन्मान दिला, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. ज्यावेळेला भाई वैद्य आणि नलिनीताईंचा विवाह झाला तेव्हा भाईंनी जी अट ठेवली होती की मी समाजासाठी आणि देशासाठी काम करेल, बाकी संसाराचं तू बघ, तर ती अट मान्य करून अतिशय नेटानं आणि अतिशय आनंदानं नलिनीताईंनी आपला संसार तर पूर्ण केलाच, पण स्वतःची मुलं घडवत असताना समाजातली मुलं घडवण्याची मोठी जबाबदारी त्यांनी महानगरपालिकेच्या शाळेत नोकरी करून पूर्ण केली. म्हणजे त्या काळात त्यांना नोकरीच्या अतिशय चांगल्या संधी, रगड पगार देणाऱ्या नोकरीच्या संधी उपलब्ध असताना त्या नाकारून महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी वैविध्यपूर्ण प्रयोगांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले आणि अनेक पिढ्या देखील घडवल्या. आणि तोच आदर्श आज आपण पुढे नेत आहात, त्याबद्दल आपलं अभिनंदन. आज ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान केला आहे त्या प्राध्यापिका उषा वाघ या समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. प्राध्यापक उषा वाघ यांनी गणितामध्ये MSc ही पदव्युत्तर पदवी आणि बिझनेस मॅनेजमेंट या विषयात पदविका प्राप्त केली आहे. गणित विषयासाठी त्यांना लोकमान्य टिळक मेमोरियल प्राईज फॉर एक्सलन्स इन मॅथमॅटिक्स देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. जयसिंगपूर महाविद्यालय, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अध्यापनाचा 17 वर्षांहून जास्त अनुभव त्यांना आहे. राष्ट्रीय प्रौढ साक्षरता अभियान आणि प्रौढ महिला शिक्षा अभियानात देखील त्या सक्रिय होत्या. तसेच ग्रामीण महिला जागृतीसाठी 30पेक्षा जास्त शिबिरांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. सर्वेश्रम सेवा संघाच्या अध्यक्षा, समता शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळ सदस्य, महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ सदस्य म्हणून यापूर्वी त्यांनी काम पाहिलं असून पुण्यातील सुगावा प्रकाशनाच्या त्या संचालक आहेत. वैविध्यपूर्ण लेखन, व्याख्यानं आणि कार्यशाळांद्वारे त्या शिक्षण आणि समाज जागृतीसाठी प्रयत्नशील असतात. मी प्राध्यापिका उषा वाघ यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नलिनीताई वैद्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ जो स्मृती गौरव पुरस्कार देण्याचा कार्यक्रम किंवा उपक्रम गेली अनेक वर्ष चालू आहे, त्या ह्याच्यात तो पुरस्कार देण्यासाठीच्या कार्यक्रमात माझा सक्रिय सहभाग मिळवून देण्यामध्ये, मला ती संधी मिळवून देण्यामध्ये ज्यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्या डॉक्टर अभिजित वैद्य यांचे मी मनापासून आभार मानते. कारण नलिनीताई वैद्य
यांचं कर्तृत्व, त्यांचा साधेपणा, त्यांचा समजूतदारपणा, त्यांचा समजून सांगण्याचा गुणधर्म आणि शिकवणं या सगळ्याच्या पासंगालासुद्धा पुरणारी आम्ही कोणी व्यक्तिमत्व नाही आहोत. पण तरीही आता इथे हे स्थान मिळालं किंवा ही संधी मिळाली, त्यामुळे कुठेतरी माझ्या उरलेल्या आयुष्यामध्ये तरी मला हे कौतुकाने मिरवता येईल की मी नलिनीताई वैद्यांच्या स्मरणार्थ झालेल्या कार्यक्रमात एका कार्यक्रमात प्रमुख व्यक्ती म्हणून हजर होते. माझा उद्याचा जो काही कदाचित परिचय असेल त्याच्यामध्ये हे एक ॲड होईल. काही वर्षापूर्वीपर्यंत किंवा असं समजू की आमच्या पिढीपर्यंत असं म्हणू, जे सामाजिक कार्यामध्ये खूप वरच्या पातळीवरचे कार्यकर्ते होते, त्यांना कौतुकाने साने गुरुजींची मुलं असं म्हणून त्यांचा परिचय पहिल्या दुसऱ्या वाक्यातच दिला जात असे. इथून पुढे साने गुरुजी बऱ्याच जणांनी पाहिलेही नसतील अशी इथे मंडळी आहेत. म्हणजे मीही स्वतः पाहिलं नाही त्यांना, पण ऐकलं वाचलं वगैरे. इथून पुढे भाई वैद्यांची मुलं, नलिनीताईंची मुलं, बाबा आढावांची मुलं असा परिचय दिला जाईल, अशी ही थोर व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्याबरोबर काही ना काही काम करण्यामध्ये सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली, मला मिळाली, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आज भाई नलिनीताई जरी नसतील तरीसुद्धा त्यांचा मला सहवास लाभलेला आहे आणि तो सहवास माझ्या आयुष्यात बराच बदल घडवून आणणारा, बरीच क्रांती करणारा किंवा मला खूप शिकवून जाणारा असा त्यांचा मला सहवास मिळाला. नलिनीताईंची ओळख ही खरं तर माझी तशी बऱ्याच उशिरा झाली. कसं कोण जाणे, भाई वैद्य हे आमच्या घरी म्हणजे ते विलास वाघ ह्यांचा आणि त्यांचा चांगला परिचय होता. काय भाऊ म्हणू किंवा आणखीन काय म्हणू अशा पद्धतीचा त्यांचा संबंध होता आणि त्या निमित्ताने ते येत असत. त्यावेळेला मला खरंच भाई वैद्य ही इतकी मोठी व्यक्ती आहे किंवा ही असं कळलं नाही. पण ते जेव्हा आम्ही ज्या झोपडपट्टीत राहत होतो त्या झोपडपट्टीतल्या घरी यायचे आणि कधीही त्यांनी एवढा मोठा माणूस पण त्याचा कधीच बडेजाव दाखवला नाही. त्यात हळूहळू होत त्यांचा परिचय होत गेला. त्यांचा संपूर्ण भाईंचा परिवार जो होता, सामाजिक सांस्कृतिक परिवार होता, त्याच्याशी पण ओळख होत गेली. आणि केव्हा तरी एकदा विलास वाघांच्या आजारासाठी सेकंड ओपिनियन घेण्यासाठी मी डॉक्टर अभिजित वैद्यांशी बोलू का असं मी भाईंना विचारलं. मला कोण अभिजित वैद्य माहीत नव्हतं. भाईंचा एक मुलगा डॉक्टर आहे आणि हार्टशी संबंधित त्याचं ज्ञान आहे एवढंच फक्त माहिती होतं. तेव्हा भाई म्हणाले, काय त्यात विचारायचं काय, संशय नाहीच, तुम्ही डायरेक्ट जा आणि बोला. तिथून जो परिचय झाला तो मी त्यांच्या कुटुंबाचीच एक सदस्य झाल्यासारखा इतका परिचय झाला की आता मला वेगळे ते वाटतच नाहीत. आणि तेही इतर ठिकाणी परिचय करून देताना आमच्या कुटुंबातल्या औषध आहे. म्हणजे अनेक त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये मी सहभागी झालेली आहे. मग त्यांच्या बहिणीचं कुटुंब असो, म्हणजे प्राचीचं कुटुंब असो, त्यांच्या आत्यांचं कुटुंब असो आणि काय असो, सगळीकडे आमच्या ओळखी झालेल्या आहेत. म्हणजे असं काही वेगळं होत असं वाटतच नाही. आणि अशा ह्यानी नलिनीताई वैद्यांच्या त्या असताना आणि त्यांच्या नंतरसुद्धा इव्हन सोहिल म्हणजे डॉक्टरांची मुलं, प्राचीचा मुलगा यांच्याशी सुद्धा पुढे तो परिचय तसाच राहिलेला आहे, ते प्रेम तसंच राहिलेलं आहे. हे माझं कर्तृत्व काहीच नाही, ते त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलेलं आहे. कारण खरोखरच ही सर्व फॅमिली जी आहे ती फार फार वरच्या दर्जाची आहे. आणि म्हणून मला नेहमी अभिमान वाटतो की कोणी विचारलं तुमचा कसा काय परिचय, म्हणजे परिचय नाही, मी त्यांच्या कुटुंबातली आहे, इतकं मला सांगताना खूप छान वाटतं. नलिनीताईंच्या संदर्भातला एकच प्रसंग मला सांगावासा वाटतो. सेंट अँड्र्यूज गर्ल्स स्कूल ही शाळा, काय कसं त्यांनी फोन केला आणि काय केलं मला आठवत नाही, पण म्हणजे सोर्स माहीत नाही, पण त्या शाळेतल्या 8वी 9वीच्या मुली या आईपासून आणि शिक्षकांपासून काही गोष्टी लपवतात आणि त्यांचं कोणीतरी त्यांच्या मनात हृदयात शिरून त्यांच्या काय नेमक्या समस्या आहेत त्या जाणून घ्याव्यात आणि त्यांच्यात थोडी सुधारणा व्हावी वागण्यामध्ये, म्हणजे मोकळेपणा यावा. किंवा थोडंसं अगदी स्पष्ट सांगायचं तर त्या अर्धवट वयातल्या मुलींना मुलांच्या पुरुषांच्या सहवासाचं जे काही आकर्षण वाटतं आहे त्याचं जरा मूळ शोधून काढावं असं त्या मुख्याध्यापिकेला वाटलं. आणि त्यांनी
आम्हाला बोलवलं. मग मी नलिनीताईंशी बोलले. नलिनीताई, गीतांजली आणि आम्ही तिघेजणं गेलो तिथे त्या शाळेमध्ये. नलिनीताई आमच्या हेड. आम्ही दोघींनी 2 गट करून त्या मुलींशी चर्चा केली आणि मग त्याच्यावर सगळ्यांचं एकत्रित शिक्षकांसकट जे काही प्रबोधन, जे काही मार्गदर्शन, जे काही काउन्सेलिंग नलिनीताईंनी केलं ते मी कधीच विसरणार नाही. मला माझ्या पुढच्या सामाजिक कामाच्या वाटचालीमध्ये त्याचा खूप उपयोग झाला. नेमकं हे वाक्य त्या बोलल्या असं नसून तो जर त्यांचा ॲप्रोच होता, जे त्यांचं सांगणं होतं, जे समजून घेणं होतं, त्या वयातल्या मुलींना समजणं, त्यांच्या शिक्षकांच्या अडचणी समजणं आणि पालकांच्याही अडचणी समजणं, याच्यातली नलिनीताईंची हातोटी मोठी विलक्षण होती. एकच साधी गोष्ट की त्या आडवयातल्या मुली, सेंट अँड्र्यूज गर्ल्स स्कूलचं त्या आडवयातल्या मुली जस्ट तारुण्यात येत असतात. खूप छान दिसावं असं वाटत असतं त्यावेळेला. त्या काहीतरी थोडंसं नटतात, सजतात, एखादं फूल घालतात की आणि काही करतात. साहजिक अपेक्षा असते की त्यांना म्हणावं असं वाटतं, कोणीतरी म्हणावं छान दिसतेस तू आज. पण त्यांच्या आईला सवडच नाही आहे. आई केव्हा ते सकाळी कामाला गेलेली आहे आणि पुन्हा हा एक आयांच्यावरचा किंवा कुटुंबातल्या लोकांच्यावरचा संस्कार की नाही ह्या वयातल्या मुलांना असं म्हणायचं नाही, तर बिघडतील ती. पण ही जी त्यांची भूक असते ती कोणची म्हणा, ती सेक्शुअल अशी भूक नसते, ती एक माणूस म्हणूनची भूक असते, त्यांची मनाची भूक असते आणि ती जे कोण पुरी करेल त्यांच्याकडे साहजिक आकर्षलं जातं. आणि मग त्यातनं असं निघालं की शिक्षकांनीसुद्धा कधीतरी म्हणावं, मुलीनं आज तुम्ही छान दिसता बरं का, किंवा आज अमुक आहे तमुक आहे, किंवा पालकांनी म्हणावं. त्यांनी पालकांचं पण त्याच्यानंतर काही मार्गदर्शन शिबिर घेतलं. हा त्याच्यातनं एक सकारात्मक झालेला बदल होता. त्या मुलींचं हे लपवणं, खोटं बोलणं, शाळा बुडवणं, अभ्यास न करणं वगैरे वगैरे हे सगळं जे होतं त्याच्यात खूप मोठा बदल घडला आणि त्या शाळेकडनं त्याचा फीडबॅक पण आला. आणि हे सगळं कर्तृत्व नलिनीताईंचं होतं, हे आम्ही कायमचं मनात ठेवलं. आता गिरमे सरांनी सांगितलं आपण संस्कार करतो आणि का, तर आपल्याकडे येणारे विद्यार्थी हे खूप गरीब घरातले आहेत, झोपडपट्टीतले आहेत वगैरे वगैरे. पोरशे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. ते काही गरीब कुटुंबातला नाही तो मुलगा, तो अशिक्षित कुटुंबातला नाही, तो झोपडपट्टीत राहणार नाही. त्या संस्कार ही गोष्ट आपण अशी बसवून करत नसतो, आपल्या वागण्यातनं ते संस्कार होत असतात. आई वडील चुकीचं वागत होते त्यामुळे त्या मुलाला तो चुकीचा संस्कार झाला किंवा वागायची इच्छा झाली. आपण संस्कार हा शब्द जरा बाजूला ठेवूया. वागण्याची एक तऱ्हा कळणं किंवा वागण्याची इच्छा होणं किंवा चांगलं वागण्याची इच्छा न होणं हे जे आहे, किंवा सवय नसणं, तर संस्कार म्हणजे वेगळं काय असतं. आणि ते आपण सगळेच जण करत असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही गोष्ट जी आहे ती आपण काय वाचतो, काय बोलतो, आपण कुठे जातो, कुणाचा कसा सत्कार करतो, कुणाच्याबद्दल आपण चांगलं बोलतो, वाईट बोलतो, या सगळ्या गोष्टींनी संस्कार होत असतात आणि ते आपण सगळेजण करत असतो. भाईंनी केले, बाबांनी केले, डॉक्टर अभिजित वैद्य करतात, गिरमेसर करतात, आपण सगळेच जण वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. पण सगळ्यांनाच की एकाच वर्गात एकच अभ्यासक्रम सगळ्यांना शिकवला तरी प्रत्येकाला मार्क कमी जास्त पडत असतात. आणि त्याच्यातले काही जणं असं ठरवतात की आपण पुढच्या वेळी जास्त मार्क मिळवायचे, काही जणं म्हणतात पुरे झालं तर आपण पास झालो ना, असे सगळे त्याच्यात प्रकार असू शकतात. पण आपली जबाबदारी अशी आहे की या समाजामध्ये जास्तीत जास्त चांगलं निर्माण करायचं, चांगलं जगणं, चांगलं वागणं, चांगले संबंध, चांगलं भविष्य, ह्याचं ही निर्मिती आपण करायची. त्या निर्मितीचाच हा सगळा आपला प्रयत्न आहे, ही सगळी आपली धडपड आहे. आणि त्या निर्मितीमध्येच बाबांनी जे स्वप्न पाहिले किंवा त्याच्याच आधारे आत्ता सध्या वर्तमानपत्रात पण येतं, वेगवेगळे राजकीय कार्यकर्ते नेते हेही बडबडतात की संविधान ह्या संकल्पनेवरून जो काही गदारोळ झालेला गेल्या काही दिवसांमध्ये, त्यातून ज्या पद्धतीने, ज्या हेतूनी किंवा ज्या दृष्टिकोनातून जे जिकडे जिकडे प्रत्येक गावी, प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभं करायचं, तशी बाबांची कल्पना मुळीच नाही आहे. हा संविधान भवनाचा किंवा संविधान घराचा बाबांचा किंवा आपल्या सगळ्यांच्याच मनातला एक वेगळा अर्थ आहे, त्याला एक वेगळी बॅकग्राऊंड आहे.
आणि ॲक्च्युअली खरं तर कुठंच संविधान भवन किंवा संविधान घर करून संविधानाबद्दलचा आदर निर्माण होणार नाही. आपलं प्रत्येकाचं घर हेच संविधान घर व्हायला पाहिजे आणि तरच आपण या संविधानाची बूज राखू शकू. नाहीतर देवळात गेलं की हात जोडायचे, देवळात जाताना चप्पल बाहेर काढायची, देवळात गेल्यानंतर म्हणजे जरा थोडंसं मी हे करते काय वाक्य असंबद्ध बोलते असं वाटेल तुम्हाला. एक माझ्या माहितीचे कार्यकर्ते होते, आज ते हयात नाहीत म्हणून त्यांचं नाव बी काही सांगणार नाही. ते म्हणाले नाही होते त्या पंढरपूरला गेलो ना की तिथे आंघोळ केल्यानंतर त्या ओले त्याच्यात बाई आणि पुरुष असं काही वाटत नाही, बायकांच्या कधी वाईट भावना येत नाही. मग तिथे येत नाही तर एरवी काय येते? नेमकं तिथे गेल्यानंतर त्या पंढरपूरच्या नदीत पाण्यात बुचकळल्यानंतर समोर बाई असली तर तिच्याबद्दल वाईट भावना येत नाही. आणि मग घरात किंवा शेजारी किंवा रस्त्यावर किंवा आणखीन कुठे मग कशी वाईट भावना येते? वाईट भावना येत नसेल मनात तर ती कुठेच येता कामा नये. आणि जर ती पंढरपूरलाच येत नाही असं वाटत असेल तर तो भोंदूपणा आहे, आपल्या मनाची आणि लोकांची घातलेली ती चुकीची समजूत आहे. तर अशा पद्धतीचं दुटप्पी वागणं, दुटप्पी विचार हे नसणं, त्याच्या सुसंगती असणं आणि माणसाचा, मनुष्यत्वाचा आणि देशाच्या भवितव्याचा एक सकारात्मक विचार करता येणं म्हणजेच संविधानाचा आदर करणं आहे. संविधान म्हणजे काय आहे? ते पुस्तक म्हणजे संविधान आहे का? त्याच्यातली कलमं म्हणजे संविधान आहे का? ते लिहिणाऱ्या व्यक्ती किंवा ती कमिटी म्हणजे संविधान आहे का? कुणीतरी काहीतरी म्हटलं म्हणून संविधान आहे? तर हे संविधान हे आपल्या प्रत्येकाच्या मनात असलं पाहिजे, वागण्यात असलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाचं घर हेच संविधान घर झालं पाहिजे असं मला वाटतं. आपली शाळा किंवा शिक्षण संस्था या जणू की एखाद्या सहकारी साखर कारखान्यासारखे असतात. त्या संस्थेचा संचालक किंवा अध्यक्ष किंवा कोण जे असेल ते तिथपासून ते त्याचं कामगार किंवा ऊसतोड कामगार इथपर्यंत सगळ्यांचे कष्ट एकत्र आल्यानंतर त्यातनं छानशी गोड साखर निर्माण होते आणि ती सगळ्यांना खायला मिळते. आपल्या संस्था कोणत्याही सामाजिक संस्था असोत आणि विशेषतः शिक्षण संस्था जी आहे ती अशीच आहे. सगळ्यांचे कष्ट, कुणाला कशाचा मान मिळतो, कुणाला कशाचा मिळतो, कुणाला जास्त काम करायला लागतं, कुणाला कमी करायला लागतं, कुणाला पगार जास्त मिळतो, कुणाला कमी मिळतो, पण ह्या सगळ्यातनं जे काही एक निर्माण होतं तो विद्यार्थी निर्माण होतो. आणि तो विद्यार्थी असा एक वेगळं ही एक गोटी तयार झाली, ती एक गोटी तयार झाली असं नाही, ते सगळे विद्यार्थी मिळून आपला समाज, आपला देश हा निर्माण होणार आहे. आणि म्हणून शिक्षण संस्था ही समाजात एक प्रकारचं गोडवा किंवा एक प्रकारचं एक चांगुलपण निर्माण करणारी ही मुख्य संस्था आहे. इथे मला माझ्या याचं शेवट करत असताना सांगावंसं वाटतं की मी स्वतः म्हणजे समता शिक्षण संस्था ही संस्था मी स्थापन केलेली नाही. ती 50 वर्षापूर्वी 52 वर्षापूर्वी स्थापन झाली आहे. ती विलास वाघ आणि त्यावेळची त्यांची जी मंडळी होती त्यांनी केली होती. पण ती संस्था जी आहे ती एका बाजूला VJNT ह्या क्लासमधली म्हणजे भटक्या विमुक्त जातीच्या समाजाच्या मुलांसाठी निवासी शाळा, निवासी वसतिगृह चालवणारी आहे. त्यामुळे आता तुम्ही इमॅजिन करा की ती निवासी आहेत, 24 तास इथे राहणारी आहेत, त्यांचे आईबाप भटक्या विमुक्त जातीचे आहेत, त्यामुळे तिथे शिक्षण त्यांच्यापर्यंत कुठं पोचलं असेल, घरी कुठं राहायचं, घरच नाही तर घरी राहणं, घराची स्वच्छता, घरातले नियम आणि काय ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडची गोष्ट आहे ती. आता एवढ्या 50 वर्षामध्ये काही जणांचे पालक थोडेफार शिकलेले आहेत, नाही असं नाही, पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा तर हे काहीच नव्हतं. अशा एका संस्थेचं काम आणि त्याच वेळेला 140 वर्ष जवळजवळ झालेली आहेत अशा हुजूर पागासारख्या संस्थेचं काम, या दोन्हीची सांगड घालत मला जावं लागतं. मला काही त्याचे 140 वर्षाच्या संस्थेचे चांगले काही आदर्श, चांगल्या काही गोष्टी, चांगले काही एक विचार, परंपरा, उपक्रम हेही दिसतात. आणि त्याच वेळेला ते करत असताना माझी जी संस्था आहे, मी माझी म्हटलं तर गिरमेश्वरची, तुमची पण आपण दोन्ही बोलूया. तुमची अनिवासी आहे, मुलं घरून येतात, त्यामुळे तुमचा केलेला संस्कार हा घरी गेल्यानंतर कदाचित वेगळ्या ह्याच्यात परिवर्तित होतो. आम्हाला निदान 24 तास आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला ठोकून सकाळी उठल्यापासून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत काय करायचं याच्यावर आमचा कंट्रोल राहू शकतो. हे दोन्हीतला थोडाफार फरक आहे, पण तरी कष्टाचं किंवा त्याच्या मागच्या प्रेरणेचं स्वरूप एकच आहे. तर ह्या दोन संस्था ज्या आहेत म्हणजे आमच्या भटक्या विमुक्त जातीच्या निवासी मुलांच्या शाळेमध्ये मिळणारे चांगले अनुभव आणि येणाऱ्या अडचणी
आणि ह्या 140 वर्ष झालेल्या संस्थेमध्ये येणारे काही चांगले अनुभव आणि त्या 140 वर्ष सुस्थिर कुटुंबातून येणाऱ्या मुलींच्या काही सवयी, काही अडचणी, काही वेगळे प्रॉब्लेम्स, या दोन्हीची सांगड घालत दोन्हीचंही कसं चांगलं करता येईल, तिथे आपलं जास्तीत जास्त योगदान कसं देता येईल आणि त्या विद्यार्थ्यांच्यात आपल्याला कशी एक जाणीव निर्माण करता येईल ह्याचा प्रयत्न करण्याची थोडीशी कसरत करावी लागते. जसं माहेर गरीब असलं आणि सासर श्रीमंत असलं तर घरच्या माहेरच्या अडचणी ज्या असतात त्याच्यावर उपाय कसा काढायचा त्याचा विचार करत असतो, पण त्या सांगता येत नाहीत, तोंडाने बोलता येत नाहीत, किंवा माहेरी गेल्यानंतर सासरचा बडेजाव दाखवून चालणार नाही, तशी थोडीशी गत होते माझी. पण दोन्हीकडेही समतोल साधण्याचे जे काही कसरत करावी लागते ती मी ज्या विचाराच्या माणसांच्यामध्ये, ज्या सामाजिक संस्कृतीमध्ये मी वाढले आणि त्याच्यामध्ये मी अजूनही वावरते आहे, त्याचा मला खूप उपयोग होतो की दोन्हीचा समन्वय कसा साधायचा. आणि असाच समन्वय साधणारे या हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय, आता विद्यालयालाच नाव हमाल पंचायत कष्टकरी असं दिलेलं आहे, तर विद्यालयच मुळी कष्टकरी आहे आणि तिथले सगळे कर्मचारी मुख्याध्यापकापासून विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत सगळेच कष्टकरी आहेत. असं असणारी ही जी संस्था, या संस्थेला अशा प्रकारच्या सगळ्या कार्यक्रमातून, विचारातून, गौरवातून, पुरस्कारातून आणि स्कॉलरशिपमधून एक वेगळी प्रेरणा मिळो आणि वेगळ्या पद्धतीचा एक समाज, म्हणजे येस वी कॅन डू इट, का बरं नाही आम्हाला करता येणार, आम्ही पण करू शकतो असं वाटण्याची जिद्द निर्माण करणं आणि त्यांनी करून दाखवणं, हे आपल्या सगळ्यांच्या पुढं असलेलं चॅलेंज आहे, आपल्या सगळ्यांच्या पुढं असलेला एक आव्हान आहे. आणि त्या आव्हानं खूप आहेत. प्रत्येक आव्हानाचं स्वरूप बदलत जातं, आव्हानाचा आवाका बदलत जातो, आव्हानाचं कधीकधी सोपं पण होत जातं, अचानकपणे एखादं आव्हान सोपं पण होत जातं, आपल्याला ते पटकन कल्पना नसताना त्याच्यातनं मार्ग निघू शकतो. पण त्याच्या सकटच आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला कोणीही रेड कार्पेट घातलेलं नाही आहे. आपण जे असलेल्या व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करणारी सगळी माणसं आहोत आणि त्यामुळे आपल्याला कोणीही आयतं काही देणार नाही, आपल्याला निर्माण करायचं आहे आणि ते करत असताना येणाऱ्या सर्व आव्हानांना तोंड द्यायचं आहे. आणि ते देण्यासाठी मार्गदर्शक मंडळी जशीच आहेत तशी आपणही सगळेजण आहोत. गिरमे सरांचे सहकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि आपणही हे सगळेजणं ह्या निमित्ताने त्या सगळ्यांचं कौतुक करूया, त्यांना पाठिंबा देऊया, त्यांच्या बाजूनी उभं राहूया, त्यांच्याबरोबर उभं राहूया, त्यांच्याकरता उभं राहूया आणि या विद्यार्थी जगताला पाठिंबा देत त्यांच्यात असं काही निर्माण करण्याचा प्रयत्न करूया की ते उद्याच्या उज्ज्वल भविष्य असलेल्या देशाचे एक मानकरी होतील. त्यांची नावं उद्या आज ज्या पद्धतीने बाबांचं नाव घेतलं जातं, गिरमे सरांचं नाव घेतलं जातं किंवा डॉक्टर अभिजित वैद्यांचं, गीतांजलीचं आणि कुणाकुणाचंही नावं घेतली जातात, तशी त्यांच्यातनं पण आत्ता इथं आलेले विद्यार्थी आणि त्यांच्या शाळेतले आणखीनही कोणी असेल ते त्यांचंही नाव घेतलं जावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्यासाठी मी एक मनापासून इच्छा व्यक्त करते. आणि आज ह्या समारंभामध्ये बाबांच्या बरोबरीने मला बसायला मिळालं आणि त्यांचा गिरमे सरांना पुरस्कार देताना बाबांच्या बरोबर मलाही त्या पुरस्काराच्या वस्तूंना, नलिनीताईंच्या फोटोला आणखीन या सगळ्याला हात लावता आला. हा माझा हातभार नाही, फक्त मला हात लावता आला याचा मला झालेला आनंद त्याचं मला वर्णन करता येणार नाही, पण मला खूप खूप आनंद झालेला आहे. मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते या सगळ्या कार्यक्रमाच्या संयोजकांचे आणि विशेषतः नलिनीताई वैद्यांचे. त्या जरी नसल्या, काही जण म्हणतात कुठं असतील, वर्ण बघत असतील, ऐकत असतील, त्याच्यावर विश्वास नाही, पण माझ्या मनात ज्या आहेत नलिनीताई वैद्य त्यांचेही मी खूप मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद. शिक्षण क्षेत्राविषयीची आपली तळमळ आणि जशा आपल्या मनात नलिनीताई आहेत तशा इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात त्या आहेत, त्यांचं स्मरण आजच्या निमित्ताने आपण करतो आहोत. मनापासून धन्यवाद. माझ्या सर्व बांधवांनो,
म्हणजे खरं म्हणजे मी एका मोठ्या कुटुंबाचा प्रमुख असल्यासारखं बसवलेलो आहे. नलिनीताईंच्या स्मृतिला म्हणजे माझ्या आईला ज्यानं मुली मानलं त्यातल्या नलिनीताई एक त्यांच्या मुलगी होत्या. असं आमचं कौटुंबिक थोडंसं हे आहे. मला आठवतं की नलिनीचा आवाज कधी चढलेला मी पाहिला नाही, कधीच ऐकला नाही. म्हणजे हळुवारपणा होता तसा काही वेळा एक निर्धारपणा असायचा. माणसं हळुवार असतात, पण भाईवैद्यांच्यासारख्या माणसाबरोबर संसार करणं किंवा अभिदयासारख्या हुशार मुलांना त्यांच्याबरोबर मागे धावत जाणं हे सोपं नसतं. तर पहिल्यांदा नलिनींच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. ते आमच्या अगोदर गेल्यात, पण आम्ही समान वयाची माणसं सारी त्या संगमनेरच्या दुर्व्यांच्या सेवादलाच्या संस्कारात वाढलेल्या आणि शिक्षक प्रवृत्तीचं म्हणजे ह्याच्यात सगळं एक खूप असं मिश्रण आपल्याला जाणवेल. आणि त्यामुळे आता आम्ही सगळी एका कुटुंबातलीच माणसं होता. म्हणजे आज गरमे सरणार दिला म्हणजे काय तर आता शाळा जी आहे आम्ही सर्वजण मिळून आता उषा इथं आता बसलेली आहे शेजारी, सुगावा त्यांचं बोल त्यांचं मासिक, नंतर त्यांच्या चाललेले अनेक प्रयत्न, यामध्ये प्रत्येकाचे काही प्रेरणा वेगवेगळ्या जरी असल्या तरी मूळ प्रेरणा एक आहे की बदलायचं आहे. हा इथला जो विषमजातीय समाज आहे, जातीव्यवस्था त्याच्यातला हे सगळ्या याला बदलायचं आहे. आणि मग प्रेरणांच्या बाबतीत थोडंसं कधी महात्मा फुलेंचं नाव घ्या, कधी शिवाजी महाराजांचं नाव घ्या, आंबेडकरांचं नाव घ्या वगैरे वगैरे असं थोडंसं घडतं, नाही असं नाही. आता खरं म्हणजे सांगायचं म्हणजे आज इथं बोलायचं म्हणजे थोडंसं सांगतो, तुमचं लक्ष वेधत होतो मी. एक 4-5 दिवसापूर्वी पुण्यात एक समारंभ झाला. पुणे महानगरपालिकेने ज्यांना पुरस्कार दिले ती मंडळी देशातली शिक्षण तज्ज्ञ होती. म्हणजे आपले तुमची नावं सगळी हे झालेली आहेत. वयामुळे मला त्या नावांचा जरा हे होतं, सगळ्यांना माहिती आहे. त्यातले एक वखत नारायण मूर्ती काय म्हणाले, ते म्हणाले की भारतातल्या शिक्षण व्यवस्था मुलापासूनच बदललं पाहिजे, मुळापासून बदललं पाहिजे. आता आम्ही सर्व मंडळी त्या क्षेत्रात काम करतो. मी स्वतः म्हणजे मी काही शिक्षक होतो हा तुम्हाला मुद्दाम मी सांगतो. आणि शिक्षक काही वेळेला कसोटीला शोधा लागतं. थोडं सभेला तर वेळ जरी झाला तरी सांगेन. ज्या वेळेला आमच्या असं ठरलं की पुण्यामधल्या गावकरा साक्षरता सगळीकडे साक्षरता झाली पाहिजे. आणि आमच्यापुढे हमाल पंचायतीमध्ये आणखी एक प्रश्न आला की हमालाला पगार मिळाला पाहिजे आणि तो बँकेच्या थ्रू आला पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, निरक्षर असल्यामुळे, सही करत असल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रसुद्धा त्यांना खातं उघडायला करून देत नव्हती. महानगरपालिकेमध्ये अनेक कामगार, तिथं काय होतं, पगाराच्या दिवशी एकदम सावकारांकडून झडप घालायची आणि तो पगार घ्यायचा. त्याऐवजी या माणसांना बँकेच्या मार्फत पगार मिळावा म्हणून यांचं बँक खातं कसं सुरू करता येईल, बँक म्हणजे त्यांना सही करता येत नाही ना, मग अवघड आहे. म्हणजे अशा अनेक प्रश्न होते. आता अशा काळामध्ये आम्ही एक प्रयोग सुरू केला की हमालांना जर खातं काढायचं असेल तर तू पुढच्या वर्षापर्यंत तुला सही करता आलीच पाहिजे. मग काय केलं, काही नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या एका जयंती दिवशी सांगितलं की पुढच्या वर्षापर्यंत आम्ही साक्षर होणार. बाबासाहेब म्हणाले लिहा, जरा बदलायचं ना आपल्याला. त्यांच्याविषयी ते बोलायचे लिवणं बामणाचं, दाणं कोणब्याचं आणि गाणं महाराष्ट्राचं. आपल्याला काय करायचं ते शिकून, गाणं गावं आहे आपलं काम. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हमाल पंचायतचे उपाध्यक्ष सुब्राव बनसोडे हे उपाध्यक्ष होते, हमाल होते, पण लिहिता वाचता येत नव्हतं. अशी बरीच मंडळी होती. सुगावाचे आपले वावगा अंतर, आम्ही सगळे मित्र, एकमेकात मित्र आहे. शिट करायचं काय, गाव करा साक्षरतेची घोषणा सगळ्या. एका आंबेडकर जयंतीला आम्ही ठरवलं की पुढच्या वर्षापर्यंत
बाबासाहेबांना आपण सगळेजण आपल्या सहीचा कागदावर सही करून त्या कागदाच्या फुलं करून बाबासाहेबांना हार घालायचा अशी कल्पना काढली. आता 14 एप्रिल बाबासाहेबांचा जन्मदिन. सुरुवात झाली, वर्षभर अगोदर सुरुवात केली, वर्ग चालवायचे. तुम्हाला मला सांगायचं आहे, आम्ही पण काही शिकत गेलो ना. आम्हाला काही कळलं गेलं, ते पुस्तकातून नाही कळलं, पण तिथं कळलं. ज्यावेळेला साक्षरतेचे वर्ग सुरू केले, नितीन पवार त्यावेळेला महानगरपालिकेमध्ये याच कामावर हे होते. आणि हे वर्ग जेव्हा चालवले ना, तेव्हा त्या वर्ग आता गंमत अशी आली की आम्हाला म्हणायचे, बाबा लय त्रास होतो, ते कळत नाही काय. ते म्हणलं नाही कळत नाही म्हणजे काय, कसं नाही कळत म्हणजे मी जरा थोडं आकर हाय डॉक्टर, आता आम्ही डॉक्टर व्यवस्थातले आणि हे शिक्षण व्यवस्था, आता ह्याच्यामध्ये काय करायचं काय. नाही म्हणलं काही नाही, सई बाबांनी सांगितलं ना, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, मग शिकायचं. आणि पुढच्या वर्षी कुठल्याही परिस्थितीत बाबाला हार फुलाचा नाही घालायचा, आपल्या सईचा हार घालायचा निर्धार करायचा. वर्षभर तुम्हाला सांगतो, वर्षभर प्रयत्न करा. त्यातला एक अनुभव मुद्दाम तुम्हाला सांगतो. वर्ग सुरू कर, ते येतात 10 मिनटाचा त्यांच्या कामातल्या वेळातला धावपळ द्यायचा. सारखी म्हणजे बाबा लय टकोरं खराब होतं, रगात वर जातच नाही, म्हणजे असं त्यांच्या त्या भाषेत. आता इथे लक्षात असं आलं की यांच्याशी बोलायला बोलीभाषेत बोलावं लागतं आहे. यांच्याशी ती शुद्ध भाषा वगैरे असं नाही, त्यांच्या भाषेत त्यांना रमेल असं. अरे मग मी म्हणलं असं कसं, आपण माणसं आहोत ना, असं कसं म्हणता, होणारच नाही. नाही म्हणले, रगात वरती चढतच नाही असं वगैरे. पहिल्या दिवशी तर माझी कसोटी, काय करावं काय नाही. फळ्यावर गेलो, खडू घेतला आणि अशी रेगो अशी ओढली. काय केलं असं म्हणलं. ते म्हणले रेग ओढली. म्हणलं तुम्हाला वाचायला यायला लागलं. गंमत बघा. आणि ते म्हणले काय बाबा चेष्टा करता आमची. मी म्हणलं चेष्टा, अरे चेष्टा कसली, तुम्ही रोज खेळ करताना जो आकडा खेळताना, आता बघा गंमत. आता ही रेग आहे, ह्या रेगेला बघा, हिला वरती डोकं काढलं, काय झालं, ओरडली, एक ओरडली. आता बघा म्हणलं ही तुला फिरवली अशी वरती, त्याला अशी गाठ दिली, 2. अरे तुम्ही आकडा खेळता, हे बघा हे असं आहे. हा प्रयोग मी तुम्हाला का सांगितला, मला हे कळलं की ह्यानं कसं हे करायचं. तुम्हाला मी सांगतो, वर्षभर प्रयत्न करून आम्ही 100 जणांचा हार घ्यायचा ठरवता, पण 26 जणांच्या सह्याचा हार आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना घातला. तर तुम्ही मुद्दाम मी सांगतो, हे तुम्हाला यांचा काय संबंध, काय प्रेरणा कशा निर्माण करायच्या. आणि काही वेळा आपल्यालाच कसोटीला लागावं लागतं सगळ्याला. आता सही केल्यानंतर मग ते खाती सुरू झाली, एक प्रगतीचा वेगळा आयाम सगळा असा सुरू झाला. पण बँका त्यावेळेला म्हणत होत्या की त्यांना सह्या येत नाहीत. आणि मी नंतर त्यांना म्हटलं, हो असं कसं, इथं तर सही चालतच नाही, इथं अंगठ्याला शाई लावून घेते, तिकडं निवडणुकीत तुम्हाला तसं चालतं नाही, इथं मात्र सही पाहिजे. हे काय असं थोडंसं चालतं थोडंसं. मला तुम्हाला सांगायचं आहे का बरं असं. तर ज्यावेळेला ग्रामीण सुरू केलं तेवढ्या बाबा लिहून आपलं काम नाही. आता आम्ही विचारतो बरं का, आता या पेक्षा तुला सांगतो का रे बाबा ना, मुली का पुढे चालल्यात, मुलं का मागे राहत आहेत. आम्ही उत्तर शोधतो आम्ही. आता शोधतो उत्तर जेजुरीच्या शाळेत, प्रत्येक शाळेत गेल्यानंतर मुलांना विचारतो, सांगा मुली का पुढे चालल्या, मुलं का मागे राहिली. जेजुरीच्या शाळेत आणि ते जेजुरीला खूप हजारो मुलं आहेत आजूबाजूची आलेली. आणि ती मुलं अशी सगळे. म्हटलं मुलांना भाषण नाही करणार, मला बाबा ह्याचं उत्तर तुमच्याकडून मला पाहिजे, काय असायचं करा. मुलगी आली, उभी राहिली, मुलींची झटपट होती सांगायचं. माझी आई आणि मुलींचं गडबडीने बोललं. माझी आई म्हणते, हे बघ तुला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे, तांदूळ नीट निवड, गहू नीट निवड, त्यात खडा राहू देऊ नको, सगळं कर. त्यामुळे आम्हाला असं तिने आपली सांगितलं. एक बळबळ एका मुलाला उभा केला, तो वरायला.
ते आपलं डोकं हसत तो म्हणला, का रे तुझं काय असं का होतं? नाही, माझी आई म्हणती शिक्षण आहे आणि तू डोकं टकोरं खराब करू नको, टकोरं खराब करू नको. काय आपल्याला त्याची गरज नाही. आपल्याकडे एवढं आहे, पेटवायला ते जायचं नाही एवढं आहे. तर तेव्हा तू नको, तिला दुसऱ्याच्या घरी जायचे. ते नीट नाही वागली तर माझ्या आबरूचा पंचनामा. आता हे सगळं बोली भाषा ना बघा, गंमत. आता इथं ती मुलगी मला म्हणते, याच्यात हे चाललं आहे. आता कसोटी आमची अशी की मॉन्टेसरीच्या शाळेत जाऊन बोलावं लागतं. आता तुम्ही घटनेचं म्हणालात, घटनेचं घटनाकाराचं का काढलं, हे कसं काय आलं? तर गंमत अशी, शाळेमध्ये ज्याला अगदी मॉन्टेसरी बरं का भोरजेकडची गेलो, त्यांना म्हटलं सांताक्लॉज आलेला दिसतो, ह्या काहीतरी चॉकलेट वाटणार, काहीतरी आरडाओरड. त्यांच्या आपल्या त्या बॅटी खेळत येऊन क्रिकेट चाललेला, पोरींचं लग्न चाललेलं, आरडाओरडा चाललेला. मी अरे आवाज गेला, इकडे या. त्यांना म्हटलं आला काहीतरी पिशवीत आले, जमले असे तोंडा करून जमले. मी म्हटलं तुम्हाला तर काय पाहिजे ना, पहिल्यांदा तुमच्या पोटात काय ते मला विचारलं पाहिजे. बोल, काय नाश्ता केला तुझ्या घरी? असं द्याला 2 भाकरी आईने खायला घालावं. बोलले तुला काय गं? आईने चटणी भाकरी दिली. झालं असं सर्व आलं. मी लगेच विचारते, मला विचारलं, याचं सांगा, हिला चटणी भाकरी का आणि ह्याला 2 भाकरी का? तर ते पोरग म्हणाल, ती पोरगी म्हणाली तो म्हणाली ती पोरगी आहे, आणि ती म्हणाली तो पोरगा आहे. आई म्हणली तुला काय पहिलवान व्हायचं का? मी म्हणलं आईबरोबर भांडण केलं. आई म्हणली तुला काय पहिलवान व्हायचं का? दूध पिती वगैरे असं सगळं. आता इथे जो संस्कारातले विषमतेचा मुद्दा, त्या मुलांच्या वयाबरोबर त्यांना विचार करायला लावणं. अरे म्हटलं, पण ती चटणी भाकर खाऊन पुढं चालली आहे आणि तू दूध पिऊन सुद्धा इकडे काय चाललं आहे, ह्याचं काय? मग ती अशी ती बॅटी फिरून वगैरे सगळं झालं. मला तुम्हाला हे अशासाठी सांगायचं आहे, याच पुण्यामध्ये जिथं आम्ही हे करतो, त्याच पुण्यामध्ये गेल्या आठवड्यात एक समारंभ झाला आणि पुण्यभूषण पुरस्कार ज्यांना दिला आहे नारायण मूर्ती आणि ते दुसरे 2-3 आणि ते म्हणालेत शिक्षण व्यवस्थेत मूलभूत बदल झाला पाहिजे. मूलभूत बदल झाला पाहिजे म्हणजे तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय कळलं? म्हणजे आम्ही वाचलं ते आलं आहे, माझ्याकडे त्याचं हे पण आहे. मूलभूत बदल झाला पाहिजे म्हणजे काय? का? तो दुनियेच्या पातळीवर आता जपानमध्ये जे वेगळे इकडे प्रेरणा मानवीच्या प्रेरणा बदलायच्या आहेत ना. प्रेरणा तुम्ही कोणत्या प्रेरणांचा आग्रह धरता? मी हळूच म्हटलं, आम्ही ज्यावेळेला भिडे वाड्याचा आग्रह धरतो त्यावेळेला ही मंडळी अथर्वशीर्ष येऊन तिथं गातात, सावित्रीबाईंचं गाणं गात नाहीत. हा आग्रह का? ही चीट कशाची आहे? मुद्दाम ज्या बाईने शाळा काढली त्या शाळेच्या त्या बाईचा काही गाणं गाण्याच्या ऐवजी तिथं अथर्वशीर्ष गाण्यासाठी हजारो स्त्रिया जमा करायच्या. यातून तुमची मानसिकता लक्षात येते. तुमचं जे सनातनीच्या बरोबर नातं आहे ते आम्हाला नडतं आहे. त्याला ब्राह्मणी वस्तुवादांना काही म्हणा, वेद जाणतात का, तुला काही कळतं का, आमकं होतं, सारखं आम्हाला मूर्खात काढायचं, न्यूनगंड निर्माण करत राहायचा. हा जो मूलभूत बदल जो आहे की प्रेरणांचं हेच बदलायचं. मला नारायण ह्यांना मुद्दाम विचारायचं आहे, तुम्ही जेव्हा मूलभूत बदल म्हणता त्यात हे अभिप्रेत आहे? आणि आता तर त्यांच्या आणि माझ्या ह्याच्याप्रमाणे ज्या काळात हे सुरू झालं त्यावेळेला विज्ञान इतकं पुढे गेलेलं नव्हतं. आता हाही व्यवसाय, डॉक्टरी व्यावसायिक आहे, मी डॉक्टरी व्यावसायिक आहे. ढळढळीत दिसतं आहे की रक्ताला जात नाही आहे. किती प्रयत्न करा, आता इतकं संशोधन पुढे गेलं आहे पण रक्तात जात सापडलेली नाही. आणि मग आम्ही त्याची भाषा तयार करतो, बोलतो. दवाखाना हा चालतो, मी चालतो, माझ्याकडे आली बाईला जरा बरं केलं आणि मग नंतर शेवटी म्हटलं काय झालं का नाही बरं, असा जरा करता दवा म्हणते तुझ्या हाताला गुण आला, तुझ्या हाताला गुण आला बाबा, कडा शिडो टोपून
पण म्हणलं कशामुळे आला माहिती आहे का, कशामुळे आला, आता काय तू काय दिलं. ती बाई जरा प्रेमाने, मी म्हणलं ते रक्ताची बाटली दिली ना, तुमचं रक्त चालतो मिळवा तुम्हाला झालेली रगात दिलं ना, कुणाचं दिलं. म्हाताऱ्याला मी हसाचं मी म्हटलं आता काय नव्हतं कुणाचं दिलं. मी हळूच म्हणलं जरा एक जातीचं नाव घेतलं. बाई एकदम अरे बाबा या कुणाला बोलू नको, मेले असते तर चाललं असतं. आता मला तुम्हाला सांगायचं आहे हा संवाद आणि नारायण मूर्ती आता जे म्हणतायत कसं तुम्ही कोणत्या बदल जो बदल जिथं जी मानसिकता आहे ती बदलण्यासाठी जे काय तिथं तुम्ही बोलत नाही आहात. पैसा उतरून निर्माण होईल. मग शाळांची जी गळती आहे गुजरात राज्याचा नंबरचा चौकशी करणार की तो नंबर येते जरा सगळं आपण बोलतो आहोत. गुजरात राज्याचा नंबर जरा आता ते मी का बोलत नाही कारण तो 2 वर्षापूर्वीचा एका खाजगी संस्थेचा आकडा आहे. कारण ते म्हणतील की तो खोटा आहे, तो जाऊ द्या. शैक्षणिक गळतीची एवढी प्रचंड एवढा प्रचंड आम्ही खर्च करतो गळती आहे. आणि पहिली वेळेत किती करतात, दुसरीत किती करतात, चौथीत सगळे करतात सगळं. त्यामुळे मला मुद्दाम सांगायचं तुम्हाला भारतीय माणसाच्या शैक्षणिक प्रेरणांचा जो प्रश्न आहे त्या प्रेरणा अशा उदासीन का होतात, त्या मर्याद का जातात. त्याला ब्राह्मणवाद किती हे करा नाही आहे. तुमचा आग्रह वेगळा आहे. तुमचं म्हणणं हे आहे की हा यांचा हक्क नाही आहे. तुम्ही तो हक्क त्याचा मान्यच मनापासून मान्य नाही करत. नाही त्यांचं वेगळंच आहे वगैरे वगैरे. आता हे साधं बघा रक्ताला जात नसते हे शाळेतून शिकवलं जातं, आग्रहाने सांगितलं जातं. मी अभिजितला विचारेल, मुद्दाम विचारेल. म्हणजे जे विज्ञान आपल्या बरोबर आलेले ते विज्ञानसुद्धा या बाबतीत लोकांच्यापुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न. आणि मग काय खुशाल पंतप्रधानांनी पायाच्या तीर्थाच्याबद्दल तर बोलावं. पाय ज्या घाणीचं पाणी हे पायाचं तीर्थ घेतलं की सगळं होतं म्हणणं. म्हणजे ह्या हा काय प्रकार आहे. तुम्ही कोणाला बनवतात. इकडे सांगायचं की मूलभूत बदल झाला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने देशाच्या पंतप्रधानांनी पाय धुवायचे तिकडे कोणाचे हे करायचं आणि त्या जुन्या संस्कारांचं हे करायचं आणि त्याला तीर्थ मानायचं. मला तुम्हाला काय सांगायचं आहे, गिरमेश्वर इथे आहेत, आम्ही आहोत. अहो काय तुम्हाला सांगू, मानसिकता अशी गंमत आहे की हमाल पंचायतीचा हमाल शब्द असल्यामुळे बाजूचं मध्यमवर्ग मारवाडी कसं मंडळी मुलं शाळेत पाठवत नाहीत. हमाल पंचायतीची शाळा हमाल शब्द आहे. आता काय गंमतच आहे. म्हणजे हमाल भवन मंगल कार्यालयसुद्धा त्या माझ्यातल्या काय हमाला न म्हण ते सोऱ्या म्हणतो ते हमाल भवनात नको. तिकडे 3 लाख रुपये खर्चून एखाद्या गार्डन घेतलेलं चालेल. आता ह्या ज्या मानसिकता आहे आमच्याकडे वैचारिक पातळीवर खूप बोललं जातं. पण मानसिक पातळीवरच्या जडणघडणीबद्दल आणि तिच्या इतिहासाबद्दल जाणीवपूर्वक बगल दिली जाते. विद्यापीठाचं सुद्धा बघा सावित्रीबाईंचं नाव दिलं पण एम्बलेमध्ये शनिवारवाडा. आता शनिवारवाडा आणि सावित्रीबाई काय प्रेरणांचं काय आहे काय तर जाऊ द्यात. मी मुद्दाम येण्यापूर्वी अभिजितला म्हणत होतो, अभिजित काही जरा अवघड प्रश्न पाहिजे आणि त्याने जरा मी बोलणार आहे. फार बोलणं म्हणजे फार हे करणं बरोबर नाही. मग तुम्हाला काय सांग हमाल त्यातला शब्द खटकतो म्हणे मग आम्हाला जरा बदला. मी म्हणलं नाही बदलणार. हमाल बनवून म्हणलं हमाल बनून राहील नको तू सांस्कृतिक कार्यालय घेऊ नकोस माझं त्याबद्दल म्हणणं आहे. पण हा शब्द नाही मी बदलणार. तर ह्या ज्या मानसिकता आहेत सनातन मानसिकता ज्या तयार झाल्या ज्या विरोधी आहेत या मानसिकतांचा सुद्धा मुकाबला करावा. तो सेवादलासारख्या संघटनेने खरं प्रयत्न केला. सत्तेश्वरकांनी केला, फुल्यांनी हे सगळं हे केलं आणि सेवादलाने केलं. आमच्या यशवंतशी म्हणतो ते सेवादल कशासाठी ही आदर्श समाजवादी नागरिक निर्माण करणारी शाळा आहे. समाजवादी नागरिक निर्माण करणारी शाळा. म्हणजे त्यांनी ज्या संस्था तिथे काढली शरद पवार म्हणाले इथं झाडं लावा आमकं. आम्ही म्हटलं झाडं चालवूच पण माणसं आदर्श समाजवादी नागरिक निर्माण करण्याचं काम आम्हाला करणार ते चमकले. ते शिक्षण मंत्री स्वतःसुद्धा होते
पण या सगळ्या बहुजनांच्या मंडळींनीसुद्धा अडचण निर्माण का करते, असं का होतं? आज मुली पुढे चालल्यात, याचं उत्तर कोणतं आहे? संधी मिळाल्यानंतर काय होतं, आणि जुने संस्कार असतील की तुला पहिलवानच व्हायचं असल्यानंतर जे होतं, तेव्हा प्रेरणांचा प्रश्न हा जबरदस्त आहे. मला वाईट वाटतं सांगायला की ज्या काळामध्ये हे सगळं आम्हाला कळायला लागले, त्याच काळामध्ये आमची समाजवादी, लोकशाही समाजवादी सोय राजकीय पातळीवर हे व्हायली आहे. परंतु ती सांस्कृतिक पातळीवर या देशाने घटनेचा आम्ही आणखी एक आग्रह का धरतो? घटनेमध्ये त्या पुस्तकात काय म्हटलं आहे? समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे, सगळं आहे, पण लोकशाही आहे, समाजवाद आहे, विज्ञाननिष्ठा आहे. या मूल्यांचं कसं तुम्ही करणार? ही मूल्य रुजवली जातात का? आमच्या शाळेमध्ये आमचा आपल्याला एक प्रयोग आहे. ही हमाऱ्या दिवशी शान आहे. गेरम्यानं तुम्ही आज दिलं, गेरम्यानं रोज 10 गोष्टी ऐकवता आहेत. इतके पालक येतात, अहो ही काय कोणाची मुलं आणून बसवली? ज्या मुलांना प्रवेश कोणी देत नव्हतं त्या मुलांना प्रवेश देऊन ठेवला त्यांनी यंदा. आणि मग आम्ही आपल्याला मुक्त आपली ती एरड्याच्या ह्याच्यात हेलपट्या घालून काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल. इकडं दुसरीकडे पाहावं लागतं की तू नाद आणखी काय मुलांना लागला तर काय करायचं ते बघायला लागतं. या सगळ्या ही जी घटित छोटी छोटी घटित आहेत, पण याच्याबद्दल शिक्षण खातं किंवा शिक्षण प्रमुखांनी सगळं काय जे काय करतात ते काही बोलायला नको. अशा काळामध्ये अभिजित, आपण एकमेकाचे मित्र आहोत, कौतुक आपण करण्यासाठी नाही करत, तर आम्ही जे इमानदारीने प्रयत्न करतो आहोत, हे प्रयत्न आपण एकमेकाला प्रेरणा द्यायचा. आपल्याला बाहेरून प्रेरणा मिळणं अतिशय आवड आहे. उलट आता आणखी आम्ही बदनाम होणार आहोत. कोणतं? आता सरकारविरुद्ध काही बोला तो गुन्हाच मानला जायचा, म्हणजे राजद्रोहच मानला जाणार. नवं आता सरकार हा अधिकार काढून घ्यायचा मागे लागले, कारण त्यांनी असं ठरवलं की सगळ्यांना नक्षल ठरवायचं. म्हणजे काय? अशा या काळामध्ये सुद्धा आम्ही आणखी एक गोष्ट करत असतो की मुलांच्यात सुद्धा जरा खरी लढाई कुठं करायची? गांधींचा सत्याग्रह. आज सकाळची तुम्हाला गोष्ट सांगतो. सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्यांनी डोळ्याचं शिबिर ठेवलं होतं. वडिलांच्या एक व्यापारी आहेत, त्यांनी वडिलांच्या स्मृत्यर्थ स्त्रियांचं कॅन्सरचं तपासणी आणि डोळ्याचं शिबिर ठेवलं होतं. मी त्यांना म्हटलं, ही तुमच्या हिराबाईंना ही प्रेरणा कशी मिळाली? ही प्रेरणा गांधींच्या विश्वस्त ह्याच्यातून मिळाली. गांधींचं नाव घ्यायचं बघा. महात्मा गांधींच्या विश्वस्त कल्पनेचा आधार काय होता? गांधी बिर्ला नाव वगैरे म्हणत होते की तुम्ही संपत्तीचे मालक नका बनू, विश्वस्त बना. तुम्ही कमावतात, विश्वस्त भावनेने काम करा, विश्वस्त भावनेने काम करा. आता परवा जे लग्न झालं आहे, काय विश्वस्त भावनेचा आविष्कार आहे? गांधींचा जय काय पराजय? काय बोलायचं तुम्हाला आता मला सांगा. तर का घटनेचा आग्रह होतो उषा? लक्षात घे की रोज घटनेतल्या मूल्यांचा पराभव करणं, आणि ही मूल्ये शाश्वत नाहीत, शाश्वत मूल्ये सनातनच असतील, हा जो आग्रह चालला आहे. आणि त्यासाठी मग सत्तेचा खेळ करण्यासाठी आज तुम्ही बजेट आता ऐकलं असेल दुपारी सगळं, म्हणजे कसं झालं आहे की त्यांनी स्पेशल स्टेटस मागितलं की त्याला भरून दिलं आहे. तू स्टेटस मागू नकोस, बाकी तुला देतो सगळं, बाकी तुला सगळं. सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी जो सगळा खेळ सुरू आहे. अशा या काळामध्ये हे एक लोकशिक्षणाचं विधायक काम आमच्यापर्यंत आमच्या सेवाच्या शाळा सगळ्या सुगावच्या यांच्या शाळा आहेत, वसतिगृह आहेत, भटक्या जागरण सुरू आहे, सगळं सुरू आहे. आणि त्याला मग ते पैसा आखडला जातो, सगळं जे होतं सगळं काय होतं आहे. त्यांच्या झोपडपट्ट्या आहेत. मला सांगायचं आहे, आमच्या शाळेमध्ये बसण्याची मुलांच्याकडे प्रश्न का आला? घटनेतल्या समता ह्या पाहिजे, जी विषमता निर्माण होणारा समाज निर्माण होतो आहे. आणि त्यामुळे मुलं ती जी ऐट आहे ते वेगळे आहे, गुन्हेगारी वाढते आहे. या प्रश्नांच्याबद्दल खरं ते चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, आम्ही नुसतं बोलत नाही, आम्ही मंडळी
लोकशाही समाजवादी सत्याग्रही आहोत. सविनय कायदेभंगाचा विचार आम्ही कधी सोडत नाही. मग तो शैक्षणिक पातळीवर काही आणायचं त्यांनी चालवलो. आता वारकरी संप्रदायात मनुस्फूर्तीचा, आता मनुस्फूर्ती, मनुचा पुतळा उभा करायचा, आदर्श लॉ मेकर म्हणे, हे त्यांना ते सगळं चालू करायचं. तर आमचं म्हणणं एकच आहे, घटनेने जी आधुनिक मानवी मूल्य स्वीकारली ती जगन्मान्य असलेली मूल्य स्वीकारलीत. या मूल्यांची प्रतिष्ठापना आणि त्यांचा संस्कार घडवून आदर्श समाजाचे नागरिक निर्माण करण्याचा आमचा जो सेवादलाचा आहे. आता हा अध्यक्ष होता सेवादलाचा, उषाचाही सेवादलाशी संबंध ते आला आहे. आता उषा शेजारी बसलेली आहे. आता ते आम्ही एकमेकांचे मित्र आहोत अशी धारा व्रत आहे. ते तिने ज्या पद्धतीने संबंध नुसतं हे नाही केलं, काम उचलून धरायचा जो प्रयत्न केला, तिचं मूळचं आडनाव वाघ आहे ना, वाघच आडनाव आहे. खरं ती वाघिणीच आहे, म्हणजे त्याला काय असं म्हणत. आज जे काही तुम्ही जे काही केलं, काही लोकांना मुद्दाम बोलत हे केलं, अभिजित त्याबद्दल जरा आपण जरी एकमेकात एका कुटुंबातले असलो जरी असलो तरी मला म्हणायचं आहे की जरा आता आपला आवाज आजच्या ह्याच्यामध्ये आपण असं काही बोलायला आलो की तो क्षीण असला तरी तो क्षीण असला तरी बोलत राहायचं काम करावंच लागेल. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, आकड्यांच्याबद्दल काय बोलायचं, काय नाहीच. तुम्ही नुसतं मागा, तुमच्या बँकेत तुमच्या नावावर लगेच जमा होतं. आता बाकीचं बोलायचंच नाही. असताच या जमान्यामध्ये आपण एकमेकाला प्रेरणा देतो आहोत. खरं शाळा म्हणजे शाळेशी अभिजितचा किंवा उषा यांचा किती संबंध आहे मी बोलू नये. शिवाजीराव खैरे आमचे होते, आम्ही सगळी सेवादारातली मंडळी, सगळी आमची सेवादारातली मंडळी. आणि शिक्षणातून सगळं करायचं म्हणून ज्या शाळा काढल्या, या शाळांनासुद्धा ज्या जुन्या ज्या शाळा निघाल्यात, या शाळांनासुद्धा नव्या प्रेरणा देण्याची गरज निर्माण झालेली आहे. तर नव्या परिस्थितीतली आव्हानं, या आव्हानांना समोर कसं जायचं आणि ते जातात त्यांना थोडासा दाद कशी द्यायची. मी म्हणतो की गिरम्यांना तुम्ही पुरस्कार देऊन आपल्याच माणसाला आम्हाला जी दाद दिलीत, मी तुम्हाला त्यांच्या वतीने ते बोललेत पण त्यांच्यातून शब्द देतो. तुम्ही जो पाठीवर हात ठेवलात आणि जो पुरस्कार दिलात तो वाया जाणार नाही. तर त्याच्यातून जी नवी प्रेरणा मिळेल त्या प्रेरणेचं नक्की तुम्हाला आम्ही त्याला काय म्हणतात आम्ही तुम्हाला सांगू काय झालं ते त्याला सांगू. म्हणून मला असं म्हणायचं आहे, एक प्रकारे रक्ताची बाटली लावल्यानंतर जसं ते म्हातारीचं झालं ना, तसं आमचं गिरम्यांच्या हातामध्ये तुम्ही चेक दिल्यामुळे आम्हाला जरा हुरूप आला. आम्ही माणसंच आहोत शेवटी, माणसं एकमेकाला हुरूप होत असतं. सारखं बोललं म्हणजे प्रश्नांची उत्तरं सगळी पुस्तकात नाही मिळत, शेवटी ती प्रयोगातूनच मिळतात. तेव्हा आमच्या हमालांना आली मापाडी सगळ्या मंडळींना खूप बरं वाटतं. हे बघा, हमालाच्या शाळेत हमाल शब्द आहे म्हणून बाजूची पण सगळं काय करतात, असे अनेक प्रश्न आहेत ते जोड्यात. त्याचा मी पुन्हा हे करत नाही. आणि मुली आमच्या शाळेसुद्धा मुली पुढं चालल्या आहेत. हमाल नगर आहे आमच्या शाळेत मुली पुढं चाललेल्या आहेत, हेही तुम्हाला सांगतो. आणि आता ते जागृती वाढत चाललेली आहे. मला असं वाटतं सरकारच्या परीने करत असेल, जे स्वतःला लोकशाही समाजवादी सत्यशोधक समाजवादी म्हणवतात, ते हिंदू असतात मुसलमान असू द्यात, आम्हा सर्वांना एकत्र जमवून ज्या आपल्या प्रेरणा आहेत या प्रेरणा प्रज्वलित करण्यासाठी असे तुम्ही जे काम चालू केले, हे एक प्रकारचं कोरॅमीन आहे. तुम्ही आता जे दिलं हे उत्तेजन दिलं कोरॅमीन तर मतदान देतात, पण हे तर अगदी आहे. तुम्ही आत्ता उत्तेजन दिलं. तुम्ही जे मी तुमच्याबरोबर आहे आणि इकडेही आहे, तरी पण मी सांगतो, तुम्ही जो आज जे पाठीवर हात ठेवून जो दिलेत ते वायाचं जाणार नाहीच, परंतु त्यातून नवं दर्शन निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही आठोकाठ प्रयत्न करू. आता एक गाव तिथे आम्ही पूर्वी म्हणायचो, आता बघा आम्ही साधी माणसं आहोत, पण आम्ही आज बोलतो का हे घटनेचं. आम्ही 10 वर्ष 12 वर्षात सांगतो की घरावर तिरंगा
आणि घरात घटना. मोदींनी घरावर तिरंगा कबूल केला आहे, पण घटनावर हात नाही ठेवलेला. ते गंमत बघा. आता ते म्हणतात घटनेत आम्ही बदल करणार नाही. अरे बदल नका करू, पण आहे ते जे राबवते त्याचं शब्द द्या ना. बदल नाही करणार म्हणजे काय पेटीत ठेवणार काय? तर पेटीत ठेवायचा तुमचा उद्योग तो आम्ही चालू देणार नाही. तेव्हा हा जो खेळ सध्या चाललेला आहे आणि एक प्रकारचं चारित्र्याची घसरण जी भारतीय दिसते ही जरा थोडीशी जरा उद्वेग आणणारी आहे. पण अशात आपली उमेद आपल्याला सोडून चालणार नाही. या समारंभामुळे मला थोडंसं जरा जरी मी वय वाढत असलं तरी या कामामध्ये एक जरा ऊर्जा मिळते. आता हे आमचे डॉक्टर्स असल्यामुळे त्यामध्ये आता आम्ही ही गोळी तुमची नक्की चांगली आहे. नाही सर्टिफिकेट आहे, गोळी दिली नाही असं ते ती बघा ती कॉमेंट सुरू झाली. ती वाघी नाही ती ऐकते. तेव्हा ते एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरला काय केलं ते ती आता ती लगेच कॉमेंट सुरू झाली. बरं झालं, काय वाईट नाही का. अशी कॉमेंट्री जर सुरू झाली तर आम्हाला आनंदच वाटेल, बरंच वाटेल, त्याला चांगलं आहे. तेव्हा हे काम तुम्ही एक प्रकारे वेगळी जबाबदारी या पुरस्कार देऊन तुम्ही आमच्यावर केले. होमल पंचायत कस्तर सरकारी विद्यालयाकडून माझे मित्र सगळे आम्हाला मित्र इथं आलेले आहेत. तर त्यांना सर्वांना मला सांगायचं आहे आपल्याला शाळेला गिरम्याला मिळालं आहे हे आपल्याला एक चेतावणी दिली आहे. जरा आणखी वर काहीतरी घडवून दाखवा. या व्यसनी मूल असतील काय असतील शिव झोपडपट्टीजवळ असेल सगळं असेल गरीबा लिहून बामणाचं नाही, लिहून आमचं पण आहे. दानं कोणब्याचं गाणं महाराचं ते जुनं झालं. आता नव्या ह्याच्यात आता आम्हाला पुढं जायचं आहे. त्या दिशेने पंचायतीचा प्रयत्न आहे. त्यात आपण एकमेकांना असंच प्रेरणा देऊन आणि गाडं पुढं नेऊया. आणि मोदींचं सत्ताधाऱ्यांचं काय असं होईल, सत्ताधाऱ्यांच्या चारित्र्याबद्दलच्या कल्पनाच बदलून टाकायच्या. चारित्र्याबद्दलच्या कल्पनाच बदलून टाकायच्या. आज वाटतं तेवढं बाप करायचं. उद्या त्यांच्याकडे गेलं, माझ्याकडे आलास, कालचं बाप फिटलं, तुला हार, चल झाला आमचा. इतकं इझी सुलभ झालं आहे. अशा काळामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. एक प्रकारे समाजाला चिंतन करायला लावणारा, समाजामध्ये संवाद निर्माण करणारा, समाजामध्ये जवळ आणण्यासाठी संपर्कच हे करणारा हा जो आपण जो प्रयत्न केलेले आहेत. आणि यातून आम्ही तुम्हाला सांगतो आमची हमाल पंचायत म्हणजे संघर्ष. आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, सोडणार नाही. आणि मग ते त्यातून जे काही निर्माण आणि तो संघर्ष स्वतःच्या स्वार्थापेक्षा सुद्धा हा समाज जो सगळा बदलायचा आहे, शिक्षणामार्फत जो सगळा बदलायचा आहे. तर ती जी आव्हानात काम करत असणारी जी आव्हानं आहेत, जी अवहेलना आहे, जे सगळं आहे ते सहन करत आम्ही पुढं आपण जातो आहोत. त्याला तुम्ही बळ दिलं याबद्दल हमाल पंचायतचा अध्यक्षांनी तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. एकच आहे की आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमातून आपण फुल्यांचं गीत विसरायचं नाही. फुल्यांनी जी माझ्याकडे सकाळीच आला बारक्याला कार्यक्रम दिला आहे, माळ दिली गळ्यात, गंध दिले, टाळा दिला आहे. सत्यशोधक म्हणजे काय तेव्हाची खूप वेळ बोलत होते. मी म्हटलं बरोबर तुम्ही म्हणता फुल्यांनी कर्मकांड काय असं सांगितलं नाही, पण सत्यशोधक कुणाला म्हणावं एक असं मोठं हे दिलं आणि त्याच्या शीर्षकाच्या वरती सत्यमेव जयते अशी हे आहे. आणि तेच ब्रीद वाक्य आज आपल्या घटनेने स्वीकारलेले आहे. भारतीय संविधानाने सत्यमेव जयते. ते गाणं थोडंसं मध्येच म्हणू का मी, नंतर म्हणायचं मला साथ करा. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे,
सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा भाजोर, काडी भंडाचा तो नीर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बाराळ, बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, खरे सुख नटानो हे, सत्य ईशा वर्जू पाहे, ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंबा पेटू नका, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. फुले म्हणतात, सत्याचा शोध घेण्याचा मला अधिकार आहे. मी माणूस आहे आणि देव म्हणून मला शोधू द्या ना, मी शोधेन. तेव्हा सत्य शोधणं हाच धर्म माझा. हे थोडक्यात का तुम्हाला सांगितलं, आपलं जरा वाचन वगैरे जरा कमी पडतं आणि जरा त्याला घासून पुसून आणावं लागतं. तर या आता ह्या नव्या चळवळीत जे घडते हे चळवळ, मी आरोग्य सेनेला किंवा सगळ्या ही म्हणजे आम्ही बरोबरच आहोत, एकमेकाला आवाहन करत नाही आहोत, पण आपण जरा एक किमान कार्यक्रम, जे आपण जे उरलेली काही समाजाची मंडळी आहेत ना, एक किमान कार्यक्रम म्हणून तो क्रांतिकारक विचाराचा प्रेरणा देईल अशा स्वरूपाचा जरा विचार करूया. आज तुम्ही दिलेल्या मला अध्यक्षपद दिलं, मी कुटुंबातला माणूस आहे, त्यात काय आता वडील की मान्य करणं मला, मी कशाला नकार देऊ. तुम्ही वडील मला मानतात, आनंद आहे, पण वडील म्हणण्याबरोबर माझ्यावर बंधन आहे. डखळल्यासारखं करायचं नाही. आज किती डखळलं आहे तुम्हाला माहिती आहे. तेवढा शब्द देतो आणि मला आज बहुमान केल्याबद्दल धन्यवाद देतो. उषा भेटली, बरं वाटलं. म्हणजे ती तिने वरच घेतलं एक प्रकारचं. अशी अर्थमंडळी, बाकीची मंडळी सगळे येतात, नावदार हे होतील. तेव्हा धन्यवाद, जिंदाबाद. धन्यवाद बाबा. खरं तर कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून बाबांच्या भाषणाआधी मी त्यांचा परिचय करून देण्याचं धाडस इथं करणार होते, पण बाबांनी ती संधी दिली नाही. पण सत्यशोधक, संघर्ष यात्री आणि आपल्या सगळ्यांमधलं सगळ्यात चिरतरुण व्यक्तिमत्व या दोनच शब्दात आता त्यांच्या भाषणातून जो अनुभूती आली, तर या दोनच शब्दात त्यांचं वर्णन करता येईल. तुम्ही जे म्हणालात की प्रेरणा जी उदासीन झाली आहे, तर तुमच्या भाषणाने नक्कीच या प्रेरणा प्रज्वलित झाल्या आहेत असं या ठिकाणी नमूद करू इच्छिते. आजचा हा पुरस्कार आपण कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत, भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, समाजवादी विचारवंत आणि पुरोगामी जनगर्जना मासिकाचे संपादक पत्रकार डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या हस्ते प्रदान केला. तर आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. आमचे प्रेरणास्थान आणि कुटुंब प्रमुख बाबा आज खास या कार्यक्रमासाठी आणि नलिनीताईंच्या अत्यंत त्या अर्थानं ज्याला सखी जीवश कंठश मैत्रीण म्हणता येईल अशा शीला काकी,
आमच्या कुटुंबाचाच अजून भाग असणाऱ्या उषाताई, प्राध्यापक गीतांजली, लक्ष्मीकांत मुंदडा, अतुल नोंडवाल, आणि आजचा पुरस्कार ज्या संस्थेला आपण दिलेला आहे ती बाबांनी कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी उभी केलेली संस्था, आणि त्या संस्थेमध्ये अत्यंत निष्ठेने मुख्याध्यापक पद सांभाळणारे श्रीयुत अनिल गिरमे सर, आपण सर्व उपस्थित. बाबा, मी एक गोष्ट सांगतो की आम्ही अंबानींचे वराडी नसून आम्ही हमालांचे वराडी आहोत. म्हणजे तो जो उभं गांगणारा लग्नाचा जो सगळा कार्यक्रम आणि त्याला सोहळा म्हणणंही मला योग्य वाटत नाही चालला होता. आणि 5,000 कोटी रुपयांची जी उधळण चालली होती, बरं ती फक्त 5,000 कोटी रुपयांची उधळण नव्हती. त्याच्या आधी दोनदा, ज्याला आधुनिक भाषेमध्ये प्री वेडिंग म्हणजे लग्नाच्या आधीचे कार्यक्रम, तेही 2-2 हजार कोटी रुपयांचे. हिशोब करून बघितला तो जवळजवळ 8-10 हजार कोटींचा हिशोब निघाला सगळा त्या लग्नाच्या वरच्या खर्चाचा. आणि असं लक्षात आलं की त्या 8-10 हजार कोटीमध्ये देशातल्या काही कोटी मुलांना आपण कित्येक वर्ष मोफत शिक्षण देऊन टाकू शकतो. म्हणजे त्या अंबानींना कोणीतरी सांगायला पाहिजे की हे जे काही सगळे वऱ्हाडी आले होते आणि जे काही त्याच्यावर सगळं जे काही उधळणं चाललं होतं, आणि आलेल्या पाहुण्यांना 1-2 कोटी रुपयांची घड्याळं भेट म्हणून दिली गेली होती, हा पैसा या देशातल्या कष्टकऱ्यांच्या घामाच्या आणि रक्तातनं निर्माण झालेल्या पैशाचा भाग आहे. आता लाज वाटली अशा कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान हे आवर्जून उपस्थित राहिले. राहुल गांधींनी तेवढं एक बरं केलं की ते अंबानींच्या भेटीसाठी थांबले नाही. 1.5 तास वाट बघून अंबानी आमंत्रणासाठी दिल्लीला गेले खास विमानानं, ते तसेच परत गेले. आणि ते अंबानी पंतप्रधानांना निमंत्रण देण्यासाठी गेलेच नाहीत, पण पंतप्रधान मात्र लग्नाला हजेरी लावून गेले. मला असं वाटतं की या एका घटनेमध्येच आपल्या देशाचं सर्व या लोकांची मानसिकता काय आहे हे आपल्याला अतिशय स्पष्टपणे दिसून येतं. म्हणजे मला एकच वाईट वाटतं की बराच वेळा की अशा विवाह समारंभाची वर्णनं सर्वसामान्य माणसं अत्यंत चवीने पाहतात, ऐकतात, त्याच्यावर वाहिन्या सतत कार्यक्रम दाखवत राहतात. आणि असं वाटायला लागतं की गरीब माणसाला माझी गरिबी दूर होत नाही, पण निदान श्रीमंती कशी असते ते बघायला कुठंतरी मिळतं. याचं आकर्षण कसं निर्माण केलं जातं पहा. म्हणजे त्यावेळेला आपल्या गरिबीचा विसर पडण्याची व्यवस्थाच संपूर्ण निर्माण विविध माध्यमांच्या मदतीनं, वाहिन्यांच्या मदतीनं ही केली जाते. म्हणजे लाईफ ऑफ रिचेस, म्हणजे श्रीमंतांचं आयुष्य असा वाहिन्यांवर कार्यक्रम कसा चालू शकतो हा प्रश्न मला वर्षानुवर्ष पडला. आणि परवा अंबानींचं सगळं प्रकरण बघितलं, त्याचं उत्तर आपल्या भारतातच आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि अशा सगळ्या उभं काढणाऱ्या या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाईवैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना ही हमाल पंचायत कष्टकरी विद्यालयाला आज प्राचार्या नलिनीताई भाई वैद्य समाजाभिमुख संस्था आणि शिक्षक पुरस्कार देण्यासाठी उभी आहे. आम्ही आमच्या परीने उत्तर देऊन टाकलेलं आहे. आमच्या परीने आम्ही उत्तर देशाच्या पंतप्रधानांना दिलेलं आहे, त्यांच्या सत्ताधारी पक्षाला दिलेलं आहे, त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या पाठीमागे उभा असणाऱ्या वैचारिक संघटनेला दिलेलं आहे, आणि आम्ही या देशातल्या सगळ्या व्यवस्थांना एक प्रकारे उत्तर दिलेलं आहे. ही कृती आमची इतकी वरवरची नाही. आम्ही दिलेल्या पुरस्काराची रक्कम गिरमे सर खूप किरकोळ आहे. यापेक्षा अधिक मोठी रक्कम देण्याची आमची आत्ता या क्षणी क्षमता नाही. पण निदान या निमित्ताने मी एक सांगतो की लोकनेते भाई वैद्य गुणवंत आणि गरजू विद्यार्थी शिष्यवृत्ती जी आम्ही 4 वर्षापूर्वी चालू केली, 4 विद्यार्थ्यांनी आम्ही सुरुवात केली,
दरवर्षींनी तो आकडा 4 पटीने वाढत गेला. 4 वर्षातच गेल्या वर्षी आम्ही 52 मुलामुलींना प्रत्येकी 12,000 रुपये दिले. यावर्षी हा आकडा 100पर्यंत नेण्याचं आमचं मानस आहे. बाबांच्या, आत्ता बाबा 95 आहेत, बाबांच्या 100व्या वाढदिवसाला हा आकडा 1000पर्यंत नेण्याचं आमचं मानस आहे. आणि आज या निमित्तानं मी एक गोष्ट जाहीर करतो की गिरमे सर, यावर्षी आपल्या शाळेतली 8वी 9वीतली तुम्ही 5 मुलं आम्हाला द्या. त्यांना आम्ही शिष्यवृत्ती दिली असं मी आजच जाहीर करतो. विद्यार्थ्यांची निवड आम्ही करत नाही, आम्ही संस्थेची निवड करतो आणि संस्थेच्या संचालकांवर विद्यार्थ्यांची निवड करण्याचं आम्ही सोपवून देतो. निवडीची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. अर्थात व्यक्तिगत कोणी येऊन अर्ज देऊन शक्यतो ही शिष्यवृत्ती मागू नये अशी आमची विनंती असते, कारण संस्थेच्या मार्फत शिष्यवृत्ती ही देणं हे अधिक सोपं जात असतं. उषाताई आणि विलास वाघ या दोघांची आठवण या निमित्ताने एक खऱ्या अर्थानं महात्मा फुले आणि सावित्रीबाईंसारखं आयुष्य जगणारं दाम्पत्य म्हणून होणं स्वाभाविक आहे. खरं तर ही एक वाघ वाघिणीची अशी जोडी होती की ज्याच्यात वाघाचा आवाज नव्हता आणि वाघिणीचा आवाज जास्त जोराचा असायचा. कदाचित तो माझा गैरसमज असू शकेल, कारण बराच वेळा असं बोलल्यावर बायका हळूच सांगतात तुमचा गैरसमज आहे, हा वाघ घरात खूप दरकाळ्या फोडायचा. मी गीतांजलीकडे भाऊने बोलतोय. पण विलास वाघ आणि उषाताईंनी जे काही आमच्या कुटुंबावर अलोट प्रेम केलं आहे त्याला काही तुलनाच नाही. मी एक अगदी साधी छोटीशी मी घटना मला आठवते आहे. मुलं दोन्ही खूप लहान असताना आम्ही हिमाचल प्रदेशाची एक 10-15-20 दिवसांची टूर केली आणि आमच्याबरोबर एक जैन जोडपं होतं, त्यांची मुलं होती. आणि ट्रिपला निघताना मुलांना आम्ही एवढंच सांगितलं की ते जैन आहेत, आपण कुठेही नॉनव्हेज खायचं नाही आहे. आणि मुलांनी त्याही लहान वयामध्ये ते 20 दिवस ते कसोशीने पाळलं. ट्रिपवरनं आम्ही परत आलो तेव्हा घरी सोहिलसाठी स्वतःच्या हाताने केलेला चिकनचा डबा घेऊन विलास वाघ आणि उषाताई बसलेले होते. आणि ते सोहिलला म्हणले, सोहिल 20 दिवस तू एवढा नॉनव्हेज आवडणारा, पण 20 दिवस तू मात्र हे पाळलंस, त्याचं कौतुक करण्यासाठी मी माझ्या हाताने चिकन करून घेऊन आलेलो आहे. आणि विलास वाघांसारख्या एवढ्या मोठ्या माणसानं ते चिकन सोहिलच्या हातात दिलं. मुलं घडत असतात ती अशाच वेगळ्या तऱ्हेच्या संस्कारांमधनंही घडत असतात. उषाताईंनी जे अनाथाश्रम चालवले ते आपल्यातल्या खरं तर प्रत्येकाने जाऊन बघणं मला आवश्यक वाटतं. वडगाव दायरीला जो त्यांचा अनाथाश्रम होता सर्वेशाम सेवा संघाचा, तिथे आम्ही खूप वर्ष आपल्या मुलांचे वाढदिवस साजरे करण्याची एक प्रथा आम्ही चालू केली. आणि मग ते आमच्या अनेक मित्रांनी आपल्या मुलांचे वाढदिवस तिथे साजरे करायला सुरुवात केली. आणि ती कल्पना मी अशी मांडली होती की आपल्या मुलाचा वाढदिवस ज्या महिन्यामध्ये असेल त्या महिन्यामध्ये तिथल्या अनाथ मुलांचे ज्या ज्या मुलांचे वाढदिवस आहेत ते सगळे एका दिवशी एकत्र आपण साजरे करायचे. आणि कित्येक वर्ष हा उपक्रम चालू राहिला. त्यानिमित्ताने आमचे अनेक मित्र आपल्या मुलांना घेऊन तिथं जात राहिले आणि त्या आश्रमासाठी अनेक आपापल्या क्षमतेनुसार अनेक वस्तू देत राहिले. कधी कोणी वॉशिंग मशीन दिलं, कधी कोणी मुलांसाठी ब्लँकेट दिली, कधी कोणी मुलांसाठी कपडे दिले. हा उपक्रम खूप काळ चालत राहिला. माझा एक अमेरिकेतला मित्र वर्षानुवर्ष ख्रिश्चन मित्र आहे, तो इथर आणि ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या अनाथाश्रमातल्या मुलांसाठी सतत मेजवानी देत राहिला. खरं तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण अनेक बदल घडवू शकत असतो. अर्थात त्यांनी हा संपूर्ण समाज बदललेल्या भ्रमामध्ये राहणारा मी काही बाबडा माणूस नाही. सध्या जे काही सगळं चाललेलं आहे ते याच पार्श्वभूमीवर अत्यंत उद्वेगजनक आहे. म्हणजे नवं जे शिक्षण धोरण आता सगळं आणलं जातं आहे आणि ज्या शिक्षण धोरणाचा प्रचंड दिंडोरा पेटला जातो आहे, बाबा माझं अतिशय स्पष्ट मत आहे की मागल्या दारानं मनुस्मृती आणण्याचं हे नियोजन आहे.
अत्यंत पद्धतशीरपणे आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचं एका ब्राह्मणी शिक्षण व्यवस्थेमध्ये रूपांतर करण्याचं हे षडयंत्र आहे. कौशल्याच्या नावाखाली उच्च शिक्षणाकडं संविधानाचा आधार घेऊन घोडदौड करणाऱ्या मुलांना थांबवायचं आणि त्यांना पुन्हा 12 बलुतेदारीमध्ये झोकून फेकून द्यायचं, त्याचं हे नियोजन आहे. नवं शिक्षण धोरणाला यासाठी खरं तर प्रत्येकाने नाही, शाळांमधून शिक्षकांना मुलांना प्रखर विरोध केला पाहिजे. आणि विशेषतः ज्या शाळा कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी चालतात त्या शाळांनी प्रखर विरोध केला पाहिजे. ही शाळा पहिली शाळा अशी आहे की देशामधली पहिली शाळा आहे की जिने संविधान घर उभं केलं. याचं प्रतिकात्मक महत्त्व आहे आजही वर्तमानपत्रांना कळत नाही. खरं तर अंबानीच्या लग्नाच्या बातम्या मोठ्या होतात, पण देशामधली पहिली शाळा कष्टकऱ्यांची शाळा आहे की जी संविधान घर उभं करते. ती कुठल्या देवाचं मंदिर उभं करत नाही, ती चर्च उभं करत नाही, ती एखादी मशीद उभी करत नाही, ती एखादं सिनेगॉग उभं करत नाही, ती संविधानाचं मंदिर उभं करते. पण वर्तमानपत्रांना हा मथाळा करावासा वाटत नाही. हा मथाळा होत नाही आपल्याकडे, कारण त्या मथाळ्यामध्ये सनसनाटी नाही, किंवा आधुनिक भाषेमध्ये बोलायचं तर TRP नाही. मग TRP हा या देशामध्ये कुठल्या गोष्टींना दिला जातोय? आणि मग TRPचे मानदंड उभे राहिले कसे? म्हणजे आज बाबा कुठं गेले किंवा बाई कुठं गेले, मला बाईंच्या वेळेला अनेक वेळा वाटून जायचं की अशी काही प्रचंड गर्दी जमते आणि लोक जीव टाकतात त्यांची सही घ्यायला आणि त्यांचं दर्शन घ्यायला. हे घडत नाही. आणि कुठल्या तरी एखाद्या फडतूस वाहिनीवरच्या फडतूस सिरियलमध्ये काम केलेला एखादी अक्षरशः फडतूस एखादा अभिनेता कुठं जमतो आणि माणसं जीव टाकतात त्याची सही घ्यायला. हे मानदंड समाजाच्या पुढं उभे कोणी केले आणि हे निर्माण कसे झाले याचा विचार केला पाहिजे. आपल्या शिक्षण व्यवस्थेने त्याचा विचार केला पाहिजे. परवा नारायण मूर्ती बोलले. कार्यक्रम होता विजय भटकरांना पुण्यभूषण देण्याचा. हे विजय भटकर कोण तर परमसंगणक केलेले गृहस्थ. या गृहस्थांनी नंतर तारे तोडले स्वाईन फ्लूच्या वेळेला की गोमूत्र आणि शेणाच्या मदतीनं स्वाईन फ्लूवर औषध तयार करता येतं. म्हणजे विज्ञानाशी यांचं खरंच नातं आहे की नाही हा प्रश्न पडायला लागतो. मी स्वतः एक वैद्यकीय तज्ज्ञ आहे. बरं, जर तुम्हाला वाटत असेल शेण आणि गोमूत्रामध्ये एवढे औषधी गुण आहेत, मग तुम्ही औषधं घेऊ नकात ना आजारी पडल्यावर. तुम्ही शेण खा, आमचं काही हरकत नाही, आमची काहीच हरकत नाही. तुम्ही गोमूत्र प्या. पण ते शेवटी शेण आणि गोमूत्र घेणार कोण तर या समाजातला तळागाळातला गोरगरीब अडाणी माणूस. आणि जेव्हा तुम्हाला आजारपण येणार तेव्हा तुम्ही विमानं पकडणार आणि तुम्ही इंग्लंड आणि अमेरिकेला जाणार आणि तिथे विज्ञानाच्या सहाय्यानं अत्याधुनिक उपचार तुमच्यावर तुम्ही करून घेणार. हे आपल्या समाजाचा हा सगळा विरोधाभास आहे. म्हणजे सर्वसामान्य समाजाला धर्मामध्ये, अंधश्रद्धांमध्ये, कर्मकांडांमध्ये सतत गुंतवायचा. मार्क्सनं धर्माला अफूची गोळी म्हटलं. मला अनेक वेळा असं वाटतं की खरंच आहे. बरं, मार्क्स अमुक धर्माला म्हणला नाही, तो सगळ्याच धर्मांना नाही म्हणला. पण आताची तर गंमत अशी आहे की धर्माची अफूची गोळी तर राजकारणाच्या मदतीने दिली जातेच आहे, पण प्रत्यक्षातल्या अफूच्या गोळ्या आता आपल्याकडं सर्रास सगळीकडे मिळायला लागलेल्या आहेत. पुण्याचं ससूनमध्ये अंमली पदार्थांचं संपूर्ण रॅकेट चालवणारा माणूस कित्येक महिने ठाण ठोकू नये आणि त्या ससून रुग्णालयातली सगळी वैद्यकीय व्यवस्था त्याच्या दिमतीला आहे. अब्जाधीशाचं कार्टं, त्याच्याकडं लायसेन्स नसताना बाप त्याला 2 कोटीची पोर्शे देतो आणि ते सुसाट वेगानं पोरगं निघतं. 2 जणांना चिरडून ते निघून जातं आणि त्याला वाचवण्यासाठी आपल्या संपूर्ण सरकारी यंत्रणेतली प्रत्येक व्यवस्था कामाला लागते. पोलीस यंत्रणा कामाला लागते, वर्तमानपत्र कामाला लागतात, ससूनमधली वैद्यकीय यंत्रणा त्या कामाला लागते आणि ह्या सगळ्यांचं एकच काम असतं, त्या नालायक कार्ट्याला वाचवायचं. अहो, जर आम्हालाच्या मुलाने एक छोटासा काही जर गुन्हा केला तर त्याचं काय घडेल?
तिथे कसंही यांच्यावर संस्कार कमी पडलेले आहेत आणि या वर्गावर कसा संस्कार करायची गरज आहे ही भाषणं सगळी आम्हाला ऐकावी लागणार. आणि पुन्हा आम्हाला ते ऐकवणार की तुम्ही लोक यांची फार बाजू घेता ना, पहा कशी ही मुलं कशा रीतीने वागत असतात. म्हणजे समाज सर्व म्हणजे त्यांचे मानदंड कसे उभे केले जातात, त्यांना गुणवत्तेचे निकष कसे लावले जातात. अहो नीट परीक्षेचं तुम्ही गंमत बघा. म्हणजे एका बाजूला नवीन शिक्षण धोरण जन्माला घालायचं आणि मागल्या दारानं एक नवी जातीव्यवस्था आणायची, बहुजनांच्या मुलांना शाळेच्या बाहेर फेकण्याचं षड्यंत्र रचायचं, मेक इन इंडियाचा घोष करायचा, स्वदेशीची भाषा करायची आणि पुन्हा नव्या शिक्षण धोरणाच्या आधाराने आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांना आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये घुसवायचं आणि आपल्या देशाच्या सगळ्या शिक्षण संस्था ह्या उद्योगपतींच्या घशात कशा जातील हे पाहायचं. पण घोषणा कसली तर मेक इन इंडियाची, घोषणा कसली तर स्वदेशीची. म्हणजे मुँह में राम आणि बगल में नथुराम हीच घोषणा विविध तऱ्हेने कशा पद्धतीने आपल्या पुढं आणली जाते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. नारायण मूर्ती म्हणले की शिक्षणात आमूलाग्र बदल केला पाहिजे. कुठला आमूलाग्र बदल त्यांना अभिप्रेत आहे? त्या नारायण मूर्तींचा जावई ऋषी सुनक हा इंग्लंडचा पंतप्रधान झाला. एक भारतीय वंशाचा माणूस इंग्लंडचा पंतप्रधान झाला म्हणून सगळेजण नाचायला सुरुवात झाली. आता एक या निमित्ताने हाही प्रश्न माझ्या मनात येतो की जर भारतीय वंशाचा माणूस इंग्लंडमध्ये जाऊन त्या इंग्लंडचा पंतप्रधान होऊ शकतो, अशाच कुठल्या वंशाचा माणूस जर भारतामध्ये आला तर त्याला आपण स्वीकारणार आहोत का? त्याला आपण स्वीकारणार नाही. अहो 800,000 वर्ष इथं असलेल्या मुसलमानांना आपण आज स्वीकारायला तयार नाही आहोत. कावड यात्रेमध्ये त्या मार्गावर उत्तर प्रदेशच्या या योगीनं काय आदेश काढला तर प्रत्येक हॉटेलवर मालकाचं नाव लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे त्या यात्रेमध्ये जाणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला कळलं पाहिजे की हे हॉटेल हिंदूचं आहे का मुसलमानाचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानावेत तेवढे थोडे की त्यांनी त्याच्यावर बंदी घातली. म्हणजे जवळजवळ 90 वर्षांपूर्वी जर्मनी या राष्ट्रामध्ये ज्यूंना विशिष्ट तऱ्हेचे फिती बांधण्याचा आदेश हिटलरनं काढला होता की लोकांना कळलं पाहिजे की ज्यू कोण आहेत आणि ख्रिश्चन कोण आहेत. त्याच 90 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याकडं अत्यंत वेगळ्या पद्धतीनं होती आहे. आणि मग या नारायण मूर्तींना जे आमूलाग्र बदल करायचे आहेत ते नक्की कुठले बदल आहेत? हा ऋषी सुनक माणूस गोमूत्र पितो, तो अभिषेक करतो. ब्रिटिश जनतेचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी त्याला शेवटी फार मोठ्या प्रमाणावर नाकारला, त्याला लाथाडला. ते हे नारायण मूर्ती आणि शिक्षणातल्या संपूर्ण व्यवस्थेच्या आमूलाग्र बदलाची भाषा करतायत. आमूलाग्र बदल शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमूलाग्र बदल या देशातल्या तळागाळातल्या बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारं अधिकाधिक खुली करून देणाराच बदल असला पाहिजे. हा बदल होणार असेल तरच त्याला काही अर्थ आहे. या देशाच्या शिक्षणामध्ये विज्ञानवाद आणणारा बदल व्हायला पाहिजे. आपल्या देशाच्या शिक्षणामधून विज्ञान हद्दपार करण्याचं षड्यंत्र आहे. कारण विज्ञान आलं की बाबा माणूस सत्याचा शोध घ्यायला लागतो. महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे. त्या अर्थानं सत्याचा घोष करायचा म्हणजे काय? सत्याचा घोष म्हणजे विज्ञानाचा घोष. विज्ञान हे सत्याच्या शोधामध्ये निघालेलं असतं. आता आपल्या देशाचे पंतप्रधान काय अहो त्यांचं ते तर विज्ञानाचे फार मोठे तज्ज्ञ. त्यांनी सांगितलं आपल्या हवाई दलाच्या वैमानिकांना की ढगांच्या आड लपून लपून जर तुम्ही गेलात तर तुमचं विमान पाकिस्तानच्या रडारला दिसणार नाही. आणि म्हणे आपली विमानं ढगांच्या आड लपत लपत पाकिस्तानमध्ये त्या बालाकोटला गेली आणि तिथे एअर स्ट्राईक करून आली. अहो ढगांना भेटण्यासाठीच रडार निर्माण झाले. रडारचं तंत्रज्ञानच त्यासाठी निर्माण झाले. आपल्या देशाच्या पंतप्रधानाला जर विज्ञान कळत नाही
त्याच्या संपूर्ण जी काही पक्षातली माणसं आहेत त्यांना विज्ञान कळत नाही, तर या देशामध्ये विज्ञान येणार कुठून? त्यांना विज्ञान नको आहे. कारण विज्ञान जर प्रस्थापित झालं तर माणसं प्रश्न विचारायला लागतात, माणसं चिकित्सा करायला लागतात, माणसं बुद्धिनिष्ठ बनायला लागतात आणि त्यांना समाजाला प्रश्न विचारून द्यायचे नाहीत, समाजाला बुद्धिनिष्ठ बनवून द्यायचं नाही, समाजाला चिकित्सेकडे जाऊन द्यायचं नाही, समाजाला विवेकाकडे जाऊन द्यायचं नाही. आणि या सगळ्याला विरोध करण्यासाठी आणि त्याच्यावर चर्चा घडवण्यासाठी नलिनीताई समाजाभिमुख शिक्षक पुरस्कार आम्ही देत असतो. हे भाईंच्या नावाने किंवा नलिनीताईंच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार आणि हे सगळं आरोग्यसेन भाईवैद्य फाउंडेशन करते, हे काही भाबडेपणानं केवळ त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी नाही आहे. ही माणसं त्या विचारांसाठी जगली. नलिनीताईंनी आपलं आयुष्य, मला आठवतं आहे की गणपतीची वर्गणी मागायला आलेले 50 कार्यकर्त्यांना तिने सांगितलं की मी नास्तिक आहे आणि माझा सार्वजनिक गणेशोत्सवाला विरोध आहे, मी वर्गणी देणार नाही. ज्या बाईचा नवरा त्याच भागातनं मतदारसंघातनं नगरसेवक म्हणून निवडून येतोय, ती बाई ही त्या काळामध्ये हिम्मत करू शकत होती. आता काय घडेल? आता कार्यकर्ते असे आले मागायला तर नगरसेवकाची बायको त्यांना काय देईल? ती त्यांना लाखभर रुपये देईल, म्हणेल जोरात डीजे लावा गणपतीला आणि भरपूर दारू पिऊन नाचा. नलिनीताईंनी तेव्हा प्रखडपणे सांगितलं की मी नास्तिक आहे, माझा याच्यावर विश्वास नाही, सार्वजनिक परमेश्वर हा तुमच्या मनात असला पाहिजे, परमेश्वर मी माणसात मानते, हे तिने माझ्या देखत सांगितलं. आणि म्हणून नलिनीताईंच्या अनेक आठवणी आहेत. पण आज या निमित्ताने खूप मला महत्त्वाचे, कारण गणपतीचे दिवस येऊ घातलेत, ढोलाच्या सर्व सराव सुरू झालेले आहेत. नदीच्या किनाऱ्याला आपल्या देशातली सर्व युवा पिढी, की ज्या पिढीकडे बघून आम्ही म्हणतो की या देशाचं खरं भवितव्य या तरुणांच्या हातामध्ये आहेत, ती सर्व तरुण तिथं ढोल वाजवत आहेत. 1.5 महिना ढोलाची प्रॅक्टिस केली जाते आणि अभिमानानं आईबाप सांगतात आमचा पोरगा ढोल पथकामध्ये सामील झाला आहे. आता मुळात 1.5 महिना ढोलाचं प्रॅक्टिस का करावी लागते मला काही कळलं नाही. मी रागदारी वगैरे शिकतोय, काही वाद्य शिकतोय आणि महिने कोणी त्याचा सराव करतोय तर मी एक वेळ समजून घेईन. आता 1.5 महिना तो एकाच तालामधल्या ढोलाची प्रॅक्टिस का केली जाते आणि मुलं त्यासाठी आपले कॉलेजेस बुडवतात, शाळा बुडवतात आणि तिथे ढोलाच्या सरावासाठी उपस्थित राहतात. आणि दिवसेंदिवस हे वाढत चाललं आहे. समाजाला, कुठल्या देशाला, आणि हे जे सगळे ढोलामध्ये अडकवणारी जी हिंदुत्ववादी मंडळी आहेत ना, त्यांची मुलं सगळे अमेरिकेत शिकत आहेत बरं, काही लक्षात घ्या तुम्ही. ती तिथे ढोल बडवायला नाही आहेत बरीचशी मुलं. त्यांची मुलं सगळी सुरक्षित आयुष्य अमेरिकेमध्ये जगत आहेत, तिथल्या सोबततेचा आनंद घेत आहेत, तिथल्या लोकशाहीचा आनंद घेत आहेत, तिथल्या सगळ्या स्वातंत्र्यांचा आनंद घेत आहेत आणि पुन्हा तिथे पैसे कमवून हे सगळं स्वातंत्र्य आणि लोकशाहीची गळचेपी करण्यासाठी तो पैसा इकडे पाठवत आहेत. हे चित्र आपल्याला बदललं पाहिजे आणि यासाठी अशा शाळांच्या मागे आम्ही उभं राहत असतो. बाईंच्या नावाने जो शिष्यवृत्ती आम्ही देतो ती केवळ गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आधार देणं एवढाच आमचा हेतू नाही, तर त्या मुलांच्यामध्ये या निमित्तानं आम्हाला विज्ञान निष्ठेची काही बीजं पेरता येतील का, विवेकाची काही बीजं पेरता येतील का, हा देखील आमचा प्रयत्न आहे. बाबा, तुम्ही खरं तर आमच्या पाठीवर हात ठेवता म्हणून आम्ही पुढं जात असतो. तुमच्या शाळेच्या पाठीवर हात ठेवणारे आम्ही कोण? आम्ही फक्त त्या शाळेकडं, आमची शाळा, कष्टकऱ्यांची शाळा, ज्या शाळेतनं खऱ्या अर्थानं भारताचं भवितव्य घडणार आहे अशी शाळा म्हणून त्या प्रेमानं आम्ही फक्त बघतो. याच्या पलीकडे आमची कुठलीही दुसरी भावना याच्या पाठीमागे नाही. तुम्ही नेहमीप्रमाणे वेळेच्या आधी आलात, आम्ही सर्व पोचायच्या आधी आलात. तुम्ही आल्या आल्या तुमच्या फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. तुमच्या संपूर्ण विचारांचा सुगंध असाच आमच्या मनामध्ये कायम दरवळत राहणार आहे. तुमचे विचार आम्हाला कायम प्रकाश दाखवत राहतील. बाईंनी आयुष्यभर आम्हाला एक दिशा दाखवली, ती शिक्षण हक्काची दिशा होती. 25% राखीव जागा खाजगी शाळांमधल्या या महाराष्ट्र सरकारनं आता रद्द केल्या होत्या. त्याच्या विरुद्ध
भक्कमपणे कोण उभं राहिलं तर भाईंनी स्थापन केलेली अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा. आणि शिक्षण हक्क सभेने मुंबईच्या हायकोर्टामध्ये खटला दाखल केला, तो परवा जिंकला आणि शिक्षण हक्क सभेच्या पाठीमागे भक्कमपणे बाबा आरोग्य सेना उभी राहिली या खटल्यामध्ये. तुम्ही मगाशी म्हणलात आम्ही संघर्ष सोडणार नाही. तुमच्याच संघर्षाची ही मशाल घेऊन आम्ही आमच्या परीने पुढं जात असतो. आपल्या पुढचा काळ बिकट आहे. विरोधी पक्षाला जरा आवाज आला आहे थोडा, पण तरी मोदी फार बदललेत असं मला वाटत नाही. फक्त कपडे बदलणं त्यांचं थोडं कमी झालं आहे, एवढा मात्र मोठा बदल झाला आहे. दिवसातनं ते 5 वेळा कपडे बदलत होते, त्यावरनं बहुतेक 2 वेळेवर आले असावेत असा मी एक अंदाज बांधतो आहे टी व्ही बघून. त्यांच्यामध्ये याच्या पलीकडे फार मोठा बदल होणं मला अपेक्षित नाही. आपल्याला तो बदल घडवावा लागेल, आपल्याला हे परिवर्तन घडवावं लागेल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व विद्यार्थिनी ही प्रेरणा घेऊन जर घरी गेल्या आणि या निमित्तानं आपल्याला पुढचं आयुष्य हे कसं जगायचं आहे ह्याचं काही एक स्वप्न त्या घेऊन पुढे गेल्या तर मला खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं वाटेल. धन्यवाद. निश्चितच हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की शिक्षणविषयक समानता आणि त्याचे विचार प्रस्थापित करणं. कार्यक्रमाचे औपचारिक आभार मानण्यापूर्वी एक विनंती की बाहेर चहापानाची व्यवस्था करण्यात आली आहे, आपण त्याचा कार्यक्रमानंतर जरूर आस्वाद घ्या. भाई वैद्य फाउंडेशनच्या विश्वस्त आणि भाईंच्या कन्या प्राध्यापिका डॉक्टर प्राची रावळ यांना मी विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावेत. माननीय व्यासपीठ, हमाल पंचायत कष्टकरी विद्यालयाचे प्राचार्य श्रीयुत गिरमे सर, सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग आणि इतर श्रोतृवर्ग, आज या कार्यक्रमानिमित्त मला असं म्हणावंसं वाटतंय की समानतेच्या वाटेवरचे यात्री आपण सारे, स्वप्न आपले कर्तव्य आपले प्रयत्न करू सारे. नको तापणा बेड्या आता जाती धर्माच्या, वाहू आपण तनमन धन माणूस धर्माला. भाई, आई, बाबा, विलास काका, उषाताई यांनी जीवन रचले समाज उत्कर्षाला. आपणही यात्रे करू आता, नमन करू या महर्षींना. बाबांना काव्य आवडतं म्हणून मी थोडंसं या आत्मकथन हे काव्यात केलं. आणि बाबा तर किती खरड्या आवाजात प्रार्थना म्हणतात हे आपण पाहिलंच. आणि त्याच्या मागचं रहस्य म्हणजे शीला काकींचा टवटवीतपणा तर आहेच, पण आपल्या सर्वच समाजाबद्दलची त्यांची आत्मीयता, समाज चांगल्या विचारांनी प्रेरित व्हावा ही त्यांची भावनाही आपल्याला जाणवते. आज गिरमे सर इथे आले, त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. शाळेमध्ये अनेक चांगल्या सुविधा निर्माण करतायत, विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगितल्या. मला आईची आठवण आली, आई म्हणजे नलिनीताई, तिची आठवण आली. आई पण मला अशाच विद्यार्थ्यांच्या अडचणी घरी आल्यावर सांगायची. आणि असे अनेक विद्यार्थी, आई त्यांना दिवाळीला घरी जेवायला बोलवायची आणि नंतर तेच विद्यार्थी कुठल्या तरी मोठ्या पदावर गेलेत, कोणी ऑफिसर झालेत, इंजिनियर झालेत, हे असेही नंतर भेटायला घरी यायचे. त्यामुळे आता या विद्यार्थी ह्या इथे जमलेले आहेत ते नक्कीच मोठ्या पदावर जाणार आहेत याची मला खात्री आहे. उषाताई बरंच वैद्य घराण्याबद्दल बोलल्या, पण उषाताईंचं काम मी जवळून बघितलं आहे. त्यांच्या त्या अनाथ विद्यालयामध्ये मी काही वर्ष भेट द्यायचे आणि उषाताई आणि विलास काका तिथे गेले की सगळे विद्यार्थी त्यांच्या भोवती जमायचे, त्यांना मिठी मारायचे आणि उषाताई प्रत्येकाची इतकी आपुलकीने हे करायच्या, प्रश्न सोडवायच्या किंवा. त्यामुळे त्यांच्या कामाची मी खूप जवळून ओळख झालेली आहे. त्यामुळे या सर्वांचेच मी आभार मानते. डॉक्टरांचे विचार तर आपल्याला अनेक सामाजिक, राजकीय, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात अतिशय निर्भीडपणे विचार मांडणारे डॉक्टर अभिजित वैद्य यांच्यामुळे आम्ही सगळेच आरोग्य सैनिक खूप कार्यरत होत असतो. या सर्वांचे मी इथे यानिमित्त आभार मानते व हा कार्यक्रम संपला असे सांगते. अधिनायक
दायक जय है भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल वितरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय है भारत भाग्य विधाता। जय है जय है